सही शब्द कसे टाकताय तुम्ही, या तुम्ही कसं बोलताय. सही दिल ही दुखाने के लिए सही. क्या बात है. आप फिर से मुझे छोड़ के जाने के लिए सही. सुपर. जरा सी आहट होती है तो दिल सोचता है कहीं वो तो नहीं. क्या बात है. सात जन्माची ही लाभली पुण्याई. सात जन्माची ही लाभली पुण्याई म्हणून जाहरो पालखीचे भोई डोळ्यात गंगा जाहली बोलती निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी. नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे द एपेन पॉडकास्ट शोच्या स्टुडिओमध्ये. येथे आता माझी मुलाखत रंगणार आहे. अर्थातच ती घेणार आहेत परागदादा म्हणजेच श्री पराग नेसरीकर साहेब. आणि माझ्या आत्तापर्यंतचा सांगीतिक प्रवासाचा मागोवा घेणारी ही मुलाखत आहे. तर ही मुलाखत सगळ्यांनी नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्यावर असंच आपलं प्रेम. धन्यवाद. धन्य भाग सेवा का अवसर पाया, चरण कमल की धूल बना मैं मोक्ष द्वार तक आया. धन्य भाग सेवा का अवसर पाया. किती सुंदर, किती सुंदर. कलाकार असणं हे कुठल्याही कलाकारासाठी स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड आहे. अगदी अगदी. ते सुरुवातीपासूनही होतं. मी तुमच्याबरोबर आलेलो होतो. येस 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 येस. तुमच्यामुळे मला आकाशवाणीवरती जायला मिळालं आणि छान. तर तो प्रवास होता आणि त्या प्रवासाचा त्या प्रवासामध्ये घडलेला एक गमतीशीर किस्सा सांगतो तुम्हाला. सांगा ना. त्या किस्स्यामध्ये असं झालं की मी आशाताईंचं गाणं, आशाताई म्हणजे आशा खाडीलकर. आशाताई खाडीलकर. तर खूप निरागस असतो आपण आणि निरागसपणे आपण काहीतरी चुका करतो. तशी एक फजिती माझी झालेली. येस येस. ती ऐकवतो. त्यांच्याशी दोन शब्द. येस येस येस. अशा या किस्सा कदाचित तुम्हाला आठवणार किंवा नाही पण आठवणार, पण हा किस्सा झालेला आहे आणि त्याबद्दल आजही मी खूप म्हणजे मला हसायला येते. हसायला पण येतं आणि म्हणजे माफी पण मागतो. कसे गाणी आत्मसात करायचं, कसं शब्दांवरती कसं वजन आणायचं, या सगळ्या गोष्टी मला पाटेकर सरांकडे शिकायला मिळालं. त्याच्यानंतर खळे काकांनी ती एक नजर खूप चांगली दिली की कसं लयबद्ध कसं गायचं, स्पष्टपणा, गाण्यातला स्पष्टपणा आणि बैठक. पहिलं म्हणजे तुम्हाला पोश्चर 3 तास जर का गायचंय तर तुम्हाला 6 तास आधी बसता आलं पाहिजे. खरंच आहे. तेव्हा तुम्ही 3 तास गाऊ शकता. हे कोणाकडनंही म्हणजे कुठल्याही गायकाकडनं तुम्हाला ज्यांना बैठकीचं गाणं करायचंय त्यांच्यासाठी हा एक खूप मोठा संदेश आहे की तुम्ही
स्वस्त बसता. हा खूप महत्वाचा, छोटी गोष्ट वाटते, सिम्पल गोष्ट खूप अवघड असते. तर माझं तर सगळ्यांना हे सांगणं आहे की हा शब्द जरूर आपल्या नॉर्मल, तुम्ही गायक असाल नसाल, पण ही गोष्ट तुम्ही जी आज सांगितली ना, ही खरोखर आहे की 5 मिनिटं आमच्यासाठीच नाही पण कुठल्याही विद्यार्थ्यांना भीती वाटावी असेच होते. हो ना. हा. अच्छा. कारण ते खूप लवकर त्यांना राग यायचा, तितकाच लवकर तो कमी पण व्हायचा. माझी खूप श्रद्धा आहे सगळ्यांवरती, एक्झॅक्टली. पण मी सगळ्यांवरती माझं प्रेम जे आहे संगीताद्वारे दाखवतो लागतं म्हणून ते गाणं गाताना. मला दिसू लागतं, म्हणून ते नाट्य संगीत आहे. येस येस येस. गझल म्हणताना गझलमध्ये तुम्ही किती राग मांडता हे महत्वाचं आहे. ते जे लिहिलेले शब्द आहेत ते तुम्ही कसे पोहोचवताय. रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए. तुम्ही नावं एवढी घेताय ना, सगळी ऐकायची वाटतात. हे जोपर्यंत तुम्ही ते शब्द पोहोचवणार नाही तोपर्यंत ती रचना किंवा तोपर्यंत ते काव्य ते सगळं अर्धवट आहे. जोशी जेव्हा राग मांडतात तेव्हाचा यमन, लताबाईंचा यमन, रफी साहेबांचा यमन आणि नाट्यसंगीतला यमन हा सगळा वेगळा आहे. त्याच्यावरती मला वाटतं कोर्स केला पाहिजे आता काहीतरी, किंवा एखादा एपिसोड फक्त असंच घेऊन करायला पाहिजे की तुम्ही बोललात यमन यांनी म्हटलेलं कारण हे झलक, ही झलक मी दाखवू शकतो. दाखवू शकाल तर बरं. मला वाटलं की पॉसिबल परत मोहे घडी वांग्याची भाजी आहे समजा, वांग आहे, वांग इटसेल्फ यमन आहे. प्रशांतजी मजा आली, म्हणजे प्रश्नच नाही. आजच्या पॉडकास्टला आपण सुरुवात करतोय, तर कसा मूड आहे? एकदम छान ब्राईट सनी मॉर्निंग म्हणतो त्याचा अभ्यास आहे. येस, तर पूर्ण इकडलं वातावरण सगळं आणि जो माहोल आहे तर आतूनच उठणी झाली का पण खूप बोलायचं आहे. क्या बात आहे. आम्हाला असं ऐकायचं तुमच्याकडून, एवढे किस्से ऐकायचे की जे आता पुढे आमच्या प्रेक्षकांनी ऐकलं आपण प्रयत्न करूया. नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे द एपेन पॉडकास्ट शोच्या स्टुडिओमध्ये. येथे आता माझी मुलाखत रंगणार आहे. अर्थातच ती घेणार आहेत परागदारा म्हणजेच श्री पराग नेसरीकर साहेब, आणि माझ्या आत्तापर्यंतचा सांगीतिक प्रवासाचा मागोवा घेणारी ही मुलाखत आहे. आणि गेल्या काही दिवसांपूर्वी मला ठाण्यातली एक प्रसिद्ध संस्था प्रारंभ कला अकॅडमी यांच्यातर्फे जाहीर सत्कार माझा आणि मेघनाचा करण्यात आला आहे. तर या सत्काराबद्दल आणि अशा अनेक रंगलेल्या गोष्टींबद्दल आपण ऐकणार आहोत. तर ही मुलाखत सगळ्यांनी नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्यावर असंच आपलं प्रेम. धन्यवाद. थँक्यू.
आता तुम्ही जे ऐकलं पद, यांना तुम्ही महाराष्ट्रामध्ये तर ओळखत असाल, पण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ओळखत असाल. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये जे लाभलेले आहेत ते आहेत प्रशांत काळुंद्रेकरजी. नमस्कार. नमस्कार. प्रशांतजी, थँक्यू सो मच. तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या इथे आलात. तर मित्रांनो, आता तुम्ही जे पद ऐकलं होतं ते सूर नवा ध्यास नवा ह्यामधलं सीझन 3 मधलं, बरोबर? Yes, yes. सीझन 3 मधले कटारीचा जो मान होता, पहिल्या कटारीचा पहिला कटारीचा मान होता, तो प्रशांतजींना मिळाला याच गाण्यामुळे मला. ह्याच गाण्यामुळे. सो किती भाग्य आहे. आता ह्यांच्याविषयी काय सांगावं? क्लासिकल गातात, अभंगामध्ये तर, भक्ती संगीतामध्ये तर मास्टर आहेत, हिंदी गाणी गातात, प्लेबॅक म्युझिक पण देतात, प्लेबॅक दिलेले आहे त्यांनी किंवा देत आहेत, म्युझिक पण काय म्हणतात, चाली पण खूप कंपोज करता तुम्ही. आता आपण बिहाइंड द सीन्स मध्ये काहीतरी कंपोज केले, ते पण तुम्ही ऐकणार आहात. येस. तर आणि खूप काही असे किस्से आहेत. मी आता बिहाइंड द सीन्स मध्ये यांच्याशी बोलत होतो, एवढे किस्से आहेत की मी कमी बोलणार आहे आणि ह्यांना आपण बोलकं करायची गरज नाही, पण तरी Yes. आपण इच्छा करूया की प्रशांतजी तुमच्याकडून खूप काही किस्से ऐकायचे. नक्कीच नक्कीच. तर आज कसा मूड आहे तुमचा? एकदम छान. आणि इथे बोलवल्याबद्दल सगळ्यात आधी तुमचे खूप खूप आभार. येस. आणि इथलं सगळं सुंदर वातावरण जेव्हापासून मी आलोय, एक सकारात्मक असं जे काही उर्मी आहे या वातावरणामध्ये सगळी, तर मला असं वाटतं की आज मी नेहमीपेक्षा जास्त बोलणार आहे. क्या बात आहे. कारण मी नेहमी जास्त गातो. माझ्यावर आरोप असतो की हो, हो, खूप हो. गाता, हो. पण आज मी थोडंसं गाणं कमी आणि बोलणार जास्त. येस येस. आणि या निमित्ताने ना आम्ही तुम्हाला आणखी, मी आता आपण एवढी वर्ष ओळखतो एकमेकांना, पण आमचे जे द एपीएन पॉडकास्ट शो Yes. चे जे प्रेक्षक आहेत, ऑडियन्स आहे, ही एक मोठी फॅमिली आहे. तर ह्यांच्यापर्यंत तुमचे विचार पोहोचले पाहिजेत आणि नक्कीच. असे काही काही छान छान किस्से आम्हाला ऐकायचे आहेत नक्कीच, तुमच्याकडून. कारण गाण्यामधून आपण काही किस्से ऐकतो, पण पर्सनल काही तुमचे किस्से अजून माहीत नसतील लोकांना. तर आज आमच्या बरोबर अशा गप्पा मारायचे कोणालाच माहिती नाही. नक्की नक्की प्रयत्न करूया. येस येस. आणि सगळे चांगले वाईट आणि सगळ्या प्रकारचे अनुभव आपल्याला एक प्रवासामध्ये जसे येतात, येस. तसे त्याचे कलाकार म्हणून जे काही मला आलंय ते मी सगळं शेअर करेनच आपल्यासोबत. चालेल. तर मी आज तुम्हाला एक इमिजिएटली गुगली टाकतो की या मोमेंटला मी पुढे काही प्रश्न विचारायच्या अगोदर, पहिला प्रश्न विचारायच्या अगोदर तुम्हाला कुठलंही गाणं सुचत असेल तर प्लीज आमच्यासाठी अच्छा. वाजवा. कुठलंही, हिंदी असेल, मराठी असेल, काही तुमच्या मनात. शब्दावाचून क्या बात आहे. कळले सारे शब्दांच्या पलीकडे, शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडे, प्रथम तुला पाहिले आणिक घडून येते घडले, शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडे. वा 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 वा. म्हणजे आजचा असा मोड आहे की जे काय असणार ते शब्दांपलीकडे आपण बोलणार आहोत. बघा, तर पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की गाणं किंवा संगीताचं माझा मार्ग आहे हे तुम्हाला कधीपासून कळलं किंवा साधारणकडे कसं वळलं? साधारण मला हे वयाच्या खूप लवकर कळलं. हो. म्हणजे मी 4थी किंवा 5वीत असताना आपण असं म्हणूया. कारण पहिले म्हणजे माझ्या घरात कोणी गाणारं नाही किंवा मला माझ्या घरात गाण्याचा वारसा नाही. अच्छा, कोणीच नाही? कोणीच नाही. मी एकमेव. आणि माझ्यानंतर मला बघून काही माझे भावाचे मुलं किंवा असे गाई गातात, पण कमर्शियली नाही. कमर्शियली मी एकमेव माझ्या घरात गाणारा आहे. आणि जसं मी सांगितलं की वयाच्या खूप लवकर मला हे कळू लागलं की आपण गाण्यामध्येच करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करूया, कारण हे एक क्षेत्र आहे की ज्याने मला आनंद होतो. पण हे तुम्हाला कळलं कधी? एक असेल की तुम्ही गाणं ऐकलं कोणाचं तरी असेल, एक असेल तुम्हाला
आपण नॉर्मली काहीतरी पडद्यावरती बघतो किंवा कुठे ऐकलं आणि मग त्यांच्यासारखं व्हायचंय असं वाटतं. तर हे चौथीमध्ये तुम्हाला पहिला दिवस आठवतो का की ज्यावेळेला असा तुमचं घरात असे प्रसंग व्हायचे की बाबांना, माझ्या मोठ्या ताईला गाण्याची आवड होती, त्यामुळे सतत रेडिओ, त्या काळात रेडिओच होता, अर्ली 80s ची गोष्ट सांगतोय मी. बरोबर. तर रेडिओ सतत बाबा चालू ठेवायचे हो आणि बाबा थोडंफार गाणं म्हणायचे सुद्धा माझे, पण ते आवड होती फक्त त्यांची. तर चांगले चांगले गाणे रेडिओवरच कायम तो रेडिओ आमच्याकडे चालू असायचा. चालू. तर ते नकळतपणे ते माझ्यावर संस्कार होते. आणि आम्ही ज्या सिटीमधनं आलोय म्हणजे ग्वाल्हेर, हो, ही संगीताची ऐतिहासिक सांगीतिक वारसा लाभलेली सिटी आहे. बिलकुल. त्यामुळे आजूबाजूला खूप संगीत होतं आमच्या. मी जिथे राहायचो तिथे माझ्या आजूबाजूला खूप संगीतातले मोठे दिग्गज लोक राहायचे. त्यामुळे वातावरणात ग्वाल्हेरच्या मातीमध्ये संगीत आहे. त्यामुळे ते संस्कार होत होते किंवा ते कळत नकळत तुम्ही संगीतात होत होते. हा, नाही काहीच हरकत नाही. तर बिंदास म्हणजे तर म्हटल्याप्रमाणे की आजूबाजूला तर रेडिओ ऐकून ऐकून मग मी त्याला इमिटेट करायचो. ओके. म्हणजे सकाळी समजा कोणाची गाडी ऐकायचा तुम्ही? कुणाची साधारण काही बंधन नव्हतं. असं काही? सकाळी 6 वाजता हिंदी, भजन, मराठी? सकाळी 6 वाजता भजन गंगा लागली की जो लोटा, दुपारी 10 वाजता, सकाळी 10 वाजता लागलं की रफी साहेबांची गाणी, वा वा. नंतर त्याच्यामध्ये क्लासिकल पण आमच्याकडे लागायचं. तर मग भीमसेन जोशींचा पण राग, चालेल. पण बंधनं काही नव्हते. ओके. फक्त मी जिथे राहायचो तिथे हिंदीचं खूप वातावरण होतं, भाषेचं. ओके. त्यामुळे मग मराठी खूप ऐकायला मला कमी मिळायचं. असं पण ग्वालियर आणि तिथे हिंदी हा, भाषा भाषिक असल्यामुळे, प्रदेश असल्यामुळे मला सगळं हिंदी ऐकायला खूप जास्त मिळायचं. वा. त्यामुळे माझ्यावरती संस्कार सगळे हिंदी भाषेचे झालेले आहेत. ओके. माझं शिक्षण सगळं हिंदी भाषेतलं झालेलं आहे. मी ग्रॅज्युएशन पर्यंत सगळं माझं ग्वाल्हेरमध्ये झालं असल्यामुळे माझ्यावर सगळे संस्कार सगळे हिंदीचे. हिंदी, मित्रमैत्रिणी सगळे हिंदी. वा. तर हिंदी भाषेवरती माझं खूप चांगलं प्रभुत्व त्या काळापासून आहे असं आपण म्हणूया. Right. आणि त्यामुळे शालेय जीवनामध्ये किंवा शाळेच्या पलीकडे स्पर्धेमध्ये, छोट्या छोट्या सांगीतिक कॉम्पिटिशन्स मध्ये मी जिथे जायचो तर मला ते थोड्याफार प्रमाणात त्या काळात यश मिळायचं. वा. त्यामुळे असं आपल्याला वाटायचं की नाही, हे संगीत क्षेत्र हे खूप छान आहे आणि हे एक असं क्षेत्र आहे की ज्याच्यात आपण लोकांना आनंद देऊ शकतो. बरोबर. ही भावना माझ्याकडे म्हणजे मला खूप लवकर शिवली की आपण लोकांना आनंद देण्यासाठी काहीतरी करूया. वा वा. पण कुठली गाणी त्यावेळेला म्हणायचात तुम्ही, जे काय शाळेमध्ये असेल? लोटाची भजनं, अच्छा. किंवा श्रीरामचंद्र कृपालू भज, किंवा कुठलं आठवतं? कभी- पहिलं तुम्ही परफॉर्मन्स कुठला केलेला आठवत का? कभी कभी भगवान को भी भक्तों से काम पड़े, जाना था गंगा पार प्रभु के वट की नाव चढ़े. आणखी मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तिहारे मैली चादर ओढ़ के कैसे. क्या बात है, क्या बात है. ही सगळी गाणी रेडिओवर आणि ही 4थी 5वी 6वी अगदी तेव्हापासून तुम्ही- शालेय जीवनापासून. चौथीत मला आठवतंय, मी चौथीमध्ये असताना पहिलं बक्षीस घेतलेलं आहे वा, गाण्यासाठी. क्या बात आहे. आणि मग तुम्हाला लहानपणी तुमच्या घरातून म्हणा किंवा आजूबाजूला प्रोत्साहन कोण देत होतं तुम्हाला? हा, आता म्हणजे घरी मेन असा पाठिंबा असल्याशिवाय कुठे जात नाही आपण. घरी पाठिंबा असा माझा मीच मिळवून घ्यायचो, आपण असं म्हणूया की प्रिव्हिलेज मी घ्यायचो. ओके. कारण घरी असं मला बंधन, कारण मी शेंडेफळ असल्यामुळे हा. मी सगळ्यांचा लाडका होतो. ओके. आणि माझ्यावर काही जबाबदारी नव्हती त्या काळातही नाहीये, आजही नाहीये. आणि आता पारिवारिक जबाबदाऱ्या Yes, आहेत, yes, ती yes. गोष्ट आहे. पण त्या काळात माझ्यावरती असं काही बंधनं नव्हते की हे करायचं ते करायचं. तर नुसतं मी गाणं म्हणायचो, अभ्यास करायचो, गाणं म्हणायचो, अभ्यास करायचो. किती छान. तर माझी एक सवय होती की मला ना लोकांना अट्रॅक्ट करायला आवडायचं. तर आमचं ग्वाल्हेरात आमचं घर होतं, ते रोड टच होतं एकदम. घराच्या बाहेर पडले की सडक, आणि आमच्या घरात एक खिडकी असायची.
ओके. हे घर कसं होतं? बैठं घर. बैठं घर. म्हणजे ते जसं गावाच्या एक आकृती येण्यासाठी गावांमध्ये असतं हा. बैठं घर बैठं असतं. घर. फ्लॅट सिस्टम नव्हतीच Yes, त्या yes, काळात. yes. सगळी बांधकामाची घरं आपल्या ग्वाल्हेरमध्ये तशी Yes, असतात तशी. yes. आणि मी घराच्या खिडकीत बसायचो हम्म. आणि साधारण खिडकीतनं पुढं रोड दिसायचा, त्यामुळे तिकडनं कोणीतरी येत आहे हे मला दिसलं की मी इथनं गायला सुरुवात करायचो की लोकं आपलं गाणं ऐकतील. अच्छा. हा, तो निघून गेला की गाणं बंद, मग दुसऱ्या व्यक्ती येण्याची वाट बघायची. म्हणजे त्यांच्यासाठी गाणं गात होता. लोकांसाठी गाणं वा. आणि स्वतःच्या आनंदासाठी गायचोच, किती पण छान. कोणीतरी ऐकायला पाहिजे आपलं गाणं. असं वाटतं. तर ही सुरुवातीपासून माझी सवय होती आणि हे घरात मला हा नित्य खेळ होता माझा. खूप मी छान. असंच करायचो. खूप छान. आणि त्या काळात मेहबूबा पिक्चर आला किंवा कर्तव्य पिक्चर आला, हो. जुने धर्मेंद्रचा Right. कर्तव्य, हो, म्हणजे- शाला बाबू तू कैसा दिलदार निकला, Yes, yes. पर्वत के पीछे चंबेरा गाव है, हिंदी हिंदी गाणी, ही पण गाणी सगळी गाणी हीच लागायची. अनुप जलोटा नाही, क्लासिकल वगैरे असं जे काही. कानावर पडेल ते मेरी उमर के नौजवानो, ऐंशी आधी आलेला कर्ज, किंवा हे अशी सगळी गाणी कानावर पडायची. कोणाच्या लग्नात गेले की त्या काळात रेकॉर्ड प्लेअर असायची. लग्नात गेले की माझं अट्रॅक्शन काय असायचं की मी त्या साऊंडवाल्याजवळ जाऊन ते रेकॉर्ड प्लेअर कसं वाजतं ते बघत उभा राहायचो. हो, हो, हो. आणि मग ते एक गाणं, दोन गाणे, तीन गाणे, चार गाणे तिथे बसून मी ऐकायचो त्याच्याजवळ. वा. मग तो कधी कधी मला लहान मुलं असल्यामुळे काही रोकटोक नव्हती काही, पण असं सगळे ते जिथे मिळेल तिथे गाणं वेचायचं. म्हणजे हे चौथी पाचवी त्याच वेळेला अगदी सगळं हे अगदी चाललेलं अगदी. होतं. चौथी आणि वेचक वृत्ती की जिथे मिळेल तिथे गाणं उचलायचं, उचलायचं. ही वृत्ती माझी सुरुवातीपासून होती. मग एक रिहर्सल करूया आपण. हा हा, चालेल. Yes. आता बघा, ही खिडकी आहे हा आणि इथून कोणतरी जाते हा. आणि तुम्ही लहानपणीचे चौथी प्रशांत. पाचवी सहावी अशी आहात. असला प्रशांतजी आहात. हा? हा. तुम्ही लहान आहात हा. आणि कुठलंही गाणं हा. इथून कोण जाते हा. सुरुवात करा. हम्म. म्हणजे आलं का? तुम्ही कोणी आलं का? आलं 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 आलं, आलं. आलं आलं कोणतरी आलंय. छैला बाबू तू कैसा दिलदार निकला, चोर समझी थी मैं थानेदार निकला, चोर समझी थी मैं थानेदार निकला. तो निघून गेला. मी प्रयत्न केला की तुम्हाला पाठी लहानपणी मध्ये नॉस्टॅल्जिक व्हायला होतं, कारण ह्या जेव्हा गोष्टी आठवतं ना, किंवा दुसरा आपल्याकडे एक प्रसंग येतात की कोणाचे तरी लग्न असतं हो. किंवा काही प्रसंग असतात, तर मग लग्नामध्ये एक विहिणीची पंगत असते हो बिलकुल. सगळ्यांकडे. आमचा परिवार खूप मोठा असल्यामुळे दर वर्षाला आमच्याकडे 3-4 लग्न व्हायचेच. राईट. तर कोणाच्या लग्नामध्ये मला उभं करायचंय की हा गाणं म्हणतो, याला एक गाणं म्हणायला देऊया. वा. तर मग त्या काळी दाटून कंठ येतो, अशोक नाईक पिक्चर आलेला. हो हो. मला मराठी येत नव्हतं, पण तुटक्या फुटक्या जशा मराठीमध्ये असेल तसे मी ते लग्नाच्या पंक्तीमध्ये, विहिणीच्या पंक्तीमध्ये माझं दाटून कंठ येतो ठरलेलं होतं. म्हणजे फिक्स होतं. फिक्स होतं. तुमचा फोर्टे होता तो. चोरटे होता ते. गेला की नाना गाणं म्हणणं. पण तुम्हाला माहितीये तुम्ही म्हटलेलं आहे हा, गाणं आणि हा. ते छान म्हणतात. हा. आता पण पण त्या काळात नाही, आता पण म्हणतात तर तुम्हाला ती माहितीये. एक, आणि सुदैवाने मला कधी लोकांची भीती नाही वाटली. स्टेज नाही, fear नाही. कधीच नाही, कधीच नाही. कोणासमोरही, कितीही लोकांसमोर, अगदी एक व्यक्तीपासून ते 1,00,000 व्यक्तींसमोर मी क्या- कसाही गाऊ शकतो. क्या बात आहे. त्या काळापासून मला भीती कसलीच नव्हती. दुसरे माझे मोठे भाऊ होते, ग्वाल्हेरला असतात ते दोघे, तर ते माझ्यापेक्षा 10 वर्ष मोठे आहेत. हो. तर ते मला काय करायचंय, आता एक आपण म्हणूया गोड कौतुक असतं लहान बरोबर. भावाचं. तर मी 4थीत, ते 14वीत. हो. थोडा फरक. हा, एवढा फरक असताना मग ते काय ना, मला कुठेही प्रेझेंट करायचंय की हा गातो म्हणून. हो हो. हा, कुठे म्हणजे कुठे, अगदी कुठे, बँड समोर. कोणाचा लग्नात बँड असला ना, पूर्वी असे होते हा, लग्न band- आठवगे हा, band वाजवायचे. हा, आणि त्याच्या गायचे पण हो. एक सिंगर पण असतात त्याच्यामध्ये. हो. तर ते सिंगरला सांगायचे इसको गाणे को दो. हो, क्या बात आहे. त्या लग्नाच्या बँडवरती उभारून पण गाणं, हाफ चड्डी घालून गाणं गायलेलं आहे, वाव. आणि ते लोकांना आवडायचं. छान. आणि मग कोणी त्या काळात म्हणजे लग्नच असल्यामुळे कोणी 10 रुपये आणून देत आहे, 5 रुपये आणून देत आहे. Extra. तर ते असं अप्रिसिएशन आहे. एप्रिसिएशन आहे. ते पैशाचा मोल नाहीये, पण ते एप्रिसिएशन की अरे असं पण लोक करतात. क्या बात आहे. आणि मग ते मला आठवतंय की मी अनेक लग्नांच्या वरातीमध्ये किंवा अनेक पंक्तींमध्ये असं खूप गायल्यामुळे मला ती भिडच नव्हती कधी. खूप. आणि असं म्हणजे फिल्मी गाणे असे नाही, भजनं म्हणा, तुम्ही मी म्हणजे छोट्या छोट्या बंदिशी ऐकून फक्त जे माझं होतं, तर त्या पण मी असं कॅच करायचो आणि त्या प्रयत्न करायचो, म्हणा इमिटेट करायचा प्रयत्न पण करायचो. एवढं करताना तुम्ही, म्हणजे आता तुम्ही बंदिशीवरती आलात म्हणून म्हणतोय,
हिंदी पिक्चरची गाणी आणि असे तुम्ही ऐकत होता ते पण म्हणत होतात. अनुप जलोटा जी त्यांचे भजन बिजन हो. ते पण ऐकत हो. होता. ते छोटे छोटे असतात. आता बंदिश म्हणजे थोडस एक हा, बंदिश म्हणजे पण ती माझ्या पद्धतीने अच्छा, पण त्याची तयारी तुम्ही हा, करायची. दुसरं त्याच्यामध्ये असं झालं की जसं घडतो आपण हा. तर त्याच्यातनं कळत नकळत. हा, तर त्याच्यातनं असं कसं झालं की जसे लोकांना ऐकवायचंय हा. तसंच एक खरा ऐकणारा व्यक्ती त्याच्यातनं माझ्या आयुष्यात आला. कोण? एक आमच्या टीचर होत्या सुषमा मोघे नावाच्या, पहिली माझी टीचर गाण्यातली. ओ हा, केतवीत वगैरे कसं? 5वी किंवा 6वीत. ओके, 5वी किंवा 6वीत चालेल. अगदीच मी नक्कीच 5वी किंवा 6वीतच. तर सुषमा मॅडमच्या घरातनं त्या पास व्हायच्या रोज. त्या आमच्या पुढेच राहायच्या आणि रोज त्या गायनशाळेत टीचर होत्या. अरे वा. तर ते कोणीतरी मुलगा चांगला गातोय हे तो नेहमी मार्क करायच्या. आणि एक दिवस त्या अचानक घरी आल्या की गाणं कोण म्हणतो तुमच्याकडे. तर ताई म्हणाले की हा माझा भाऊ हा गातो. आणि मी अगदीच छोटा होतो. ताई माझ्यापेक्षा 14 वर्षांनी मोठी, हो. भाऊ 10 वर्षांनी सगळ्यात मोठे. मोठे कोण? बहीण? माझी बहिणी, 2 बहिणी आहेत मला. तर ती एक बहीण 14 वर्ष, एक 12 वर्ष आणि 10 वर्ष मोठे भाऊ, आणि मग मी 10 वर्षांनी मी लहान. टोटल 4 जण. 5 भाऊ, दोघं भाऊ म्हणजे जुळे भाऊ आहेत. ओके ओके. ते दोघं जुळे आहेत. हा हा. ओके. तर सांगितलं की हा गाणं म्हणतो. म्हणजे हा चांगला म्हणतो, याला गायनशाळेत पाठवा. जिथे गायला मिळेल तिथे आपण जायचं. हा माझं म्हणजे कुठे जातोय आपण हे, मला काही कुठल्याच स्टेजची कधी हे नव्हती भीती किंवा की इथं नको जायला, असं कधी झालं नाही. अच्छा, गायनशाळेत जायचं का? हा, तिथे गाणं शिकायला मिळेल ना, मग जाऊया. मग सुरुवातीला अगदी गमती मी गाणं शिकायला गेलो. आवड तर होतीच, पण हा चला शिकून बघूया, गाणं शिकून कसं येतं. मग त्यात सुषमा मोघे मॅडम मला जाताना पिकअप करायच्या, येताना सोडून जायचं. ओके. हा, कारण की अगदी घराजवळच गायनशाळा होती. तर पायी मला परमिशन मिळाली आणि तिथनं माझं गायन शिकणं चालू झालं खऱ्या अर्थाने. ओके. आणि 1 वर्ष 2 वर्ष अगदी जाऊन बसायचो मी. ग्वालियरला होतो? ग्वालियरला मारुद्र मंडळ नावाची एक शाळा आहे. ओके. संगीत विद्यालय आहे ते, मारुद्र मंडळ संगीत महाविद्यालय. ओके. त्याच्यात त्या शिक्षक होत्या. त्याच्यानंतर अपग्रेडेशन झालं. मग त्या सुषमा मोघे मॅडमकडनं मग मी सहस्त्रवद्यबाई होत्या त्यांच्याकडे गेलो. त्याच्यानंतर तळेगावकर सरांकडे गेलो. असे करता 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 मी जवळजवळ 9वीत 10वीत वगैरे आलो. तोपर्यंत मला ते गाण्याच्या 4-5 परीक्षा माझ्या झाल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मला असं कळू लागलं होतं की हा विषय किंवा हा प्रांत आपल्यासाठी आहे. खूप छान. आणि संस्कार असे झाले की मला कधी ना असं वाटलं नाही की आपण डॉक्टर व्हावं किंवा इंजिनियर व्हावं किंवा असं दुसरं काहीतरी, हेच आपलं क्षेत्र आहे. हे कधी ठरलं मला माहित नाही, पण हे ठरलं. ओके. आणि तिथून तुमची सुरुवात झाली. माझी सुरुवात झाली. आता पंडित अनंत महाजन, महाजनी पंडित अनंत महाजनी हे पण गुरु ना? हे माझे गुरु आहेत. हे माझे म्हणजे ज्यांच्याकडे मी बैठकीचं गाणं शिकलो. हे कधी म्हणजे ग्वाल्हेरलाच असताना मारुद्र मंडळ संगीत महाविद्यालयामध्येच हे माझे पुढच्या जे लेवलच्या ज्या परीक्षा असतात त्याच्यासाठी मला हे गुरुजी होते. आणि त्यांच्याकडे मी प्रायव्हेट पण शिकायला जायचो आणि त्यांचं इतकं मला चांगलं मार्गदर्शन आणि सगळं मला लाभलंय. अजूनही ते माझ्या संपर्कात आहे. मी ग्वाल्हेरला जेव्हाही जातो तेव्हा. पण त्यांनी मला गाण्याची नजर दिली आणि ग्वाल्हेर घराण्याचे ज्या काय बारीक बारीक गोष्टी असतात त्या त्यांच्याकडनं मी खूप छान पद्धतीने त्यांनी मला सगळं शिकवलं. छान. आणि त्यांच्यासाठी 2 शब्द बोला ना, ते ऐकतायत म्हणजे म्हणाल्याप्रमाणे. नाही, मी असं सगळ्यांनाच नाव घेऊन कुणाशी. हे ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आपण असं म्हणूया, पंडित अनंत महाजनी यांच्याकडे माझं शिक्षण झालं. आणि सर, तुम्ही मला ऐकत असाल तर तुम्हाला खूप खूप मी आभार नाही म्हणणार, पण तो सदैव तुमच्या ऋणात राहायला मला आवडेल. कारण मी जो काही आहे तो आज इथे आहे, सो फक्त तुम्ही जे काय मला बोट धरून शिकवलंय त्याच्यामुळे. थँक्यू सो मच सर. खूप छान, खूप छान. म्हणजे मी जाता जाता ज्यांची नावं येत आहेत आणि जर ते आपलं पॉडकास्ट किंवा तुमचा पॉडकास्ट हा ऐकतायत तर त्यांना पण 1-2 शब्द त्यांच्यासाठी आपण बोललो. तर मग तुम्ही अजित कडकडेंकडे पण. त्याचा पण एक किस्सा आहे. हा, त्याचा पण एक किस्सा आहे की जसं आता मी सांगितलं की
अष्टविनायक हा चित्रपट नुकताच त्यावेळेस आला होता, रिलीज झाला होता. त्यामुळे त्याचा प्रथम तुला वंदितो, तू सुख Common करता, गाणी, डॉटून कंठ येतो, ही सगळी गाणी. आणि मला ना मेल फिमेल हा काही कळायचं नाही. बरोबर. मला गाणं आवडलं की मी म्हणायचो ते लताबाईंचं आहे का हेमलताचं आहे का पिनाज मसानीचं आहे का कोणाचं आहे मला माहित नाही, पण मला गाणं आवडलं की मी म्हणायचो. ओके. रेडिओवर त्या काळात रेडिओ सगळ्यात जास्त रेडिओ होते, होते. तर रेडिओवर ते आला गाणे की ते लिहून काढायचं अगदी आणि गायचं. ते गायचं. म्हणजे तेव्हापासून तुमची वही वगैरे बनवलेली आहे. माझ्याकडे माझ्या जुन्या वह्या सगळ्या संग्रही आहेत. क्या बात आहे. आणि अजित कडकडे. त्याच्यानंतर मग मी 9वी मध्ये जेव्हा आलो, हा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. म्हणजे हे सगळं ग्वालियरला होतं. ग्वालियरला ओके. मी 72 सालचा माझा जन्म आहे, आणि आता माझं वय 53 आहे. आपण असं पकडूया की हाफ मी ग्वालियरचा आहे आणि हाफ मुंबई. 98 सालापर्यंत मी ग्वालियरला होतो. ओके. 97-98 मध्ये मी तुम्ही इथे मुंबईत आलो. आलो. ओके. तोपर्यंत हे जे किस्से सगळे आपण ग्वालियरचे किस्से पहिले ऐकूया, कंप्लीट करूया आणि मग मुंबईचे किस्से सुरू. माझी जी शाळा होती, प्राथमिक शाळा सरस्वती विद्या मंदिर ग्वालियरला आहे, ग्वालियर. तर ती 8वी पर्यंतच होती. ओके. आणि माझा सगळा जो बॅच होता 9वी 8वी 8B असं माझं सेक्शन होतं. ओके. आणि त्याच्यानंतरची जी शाळा माझी ती मिसिल स्कूल्स म्हणून होतं. ओके. त्याच्यामध्ये आम्हाला 9वी मध्ये मी 9वी ते 12वी तिथे शिकलोय मी. तर झालं काय की अभ्यासामध्ये मी खूप हुशार किंवा खूप अगदीच ढ असा नव्हतो, एव्हरेज विद्यार्थी होतो मी. 80-85% मार्क मला यायचे. ओके. 90s मध्ये मी कधीच नव्हतो. पण तर काय झालं की त्या शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी मला थोडे मार्क कमी पडले. हो. आणि आता माझा जो बॅच होता अख्खा 9वी 8वी ब, त्यातले जवळजवळ समजा 30 विद्यार्थी त्या काळात असायचे, तर त्या 30 पैकी 20 विद्यार्थी त्या शाळेत गेले. हो. आणि मला त्या शाळेत जायला मिळणार नाही हे मला कुठेतरी रुखरुख त्याची लागत होती. हा. आणि नाही, मी हट्ट झाला की मला याच शाळेत जायचंय. तर असं कुणा तरी ओळख काढून वगैरे आम्ही त्या शाळेत गेलो. ऍडमिशनचा फॉर्म आम्हाला कसा बसा तो मिळाला, पण ते प्रिन्सिपल मला काही ऍडमिशन द्यायला तयार नाही. कारण अप टू लेवल तुमचे मार्क नाहीयेत, तुमच्या आधी खूप लोकांचे ऍप्लिकेशन्स आहेत वगैरे. पण म्हटलं मला याच्यातच ऍडमिशन घ्यायचंय. आणि मी हट्ट धरला, अगदी दुसऱ्या कुठल्या शाळेचा फॉर्म भरला नाही, मला इथेच यायचंय. कारण माझे सगळेच विद्यार्थी, म्हणजे सगळे विद्यार्थी मित्र, म्हणजे मित्र सगळे याच शाळेत असणार. तर आमच्या त्या वेळेसच्या मला ज्यांच्यामुळे ती शाळा मिळाली त्या तेलंग मॅडम म्हणून होत्या, हरसिद्धी तेलंग. तर त्यांनी सांगितलं की तू स्टाफ कोट्यामध्ये आमच्या काही सीट्स असतात, आम्ही स्टुडंटना करतो, तर मी तुझा फॉर्म त्याच्यामध्ये सबमिट करते आणि तू फक्त त्याच्यासाठी आपण करूया, त्याच्यातनं झालं तरच. आणि ते सुदैवाने मला सरांनी सांगितलं की तुम्हारा परफॉर्मेंस देखेंगे हम, उसके बाद हम ठहराएंगे की फिलहाल हम आपको 10 दिन के लिए एडमिशन देते हैं. हो. आणि सुदैवाने तिसऱ्या दिवशी एक गाण्याची कॉम्पिटिशन होती. अरे वा. झालं, गाणं कामाला आलं. आणि त्याच्यात मी भाग घेतला आणि एवढी मोठी शील्ड मला तिसऱ्याच दिवशी शाळेत मिळाली. शाळेला मिळाली. हा, शाळेला मिळाली. आणि ती घेऊन प्रिन्सिपलच्या कॅबिन मध्ये गेलो. खुश. प्रिन्सिपलनी ते बघितलं आणि हसले. ये आपने बताया ही नाही था, ये है. ती माझी ऍडमिशन तिथे. कुठलं गाणं होतं माहिती, आठवते का काही? जिनके हृदय श्रीराम बस. काही असेल तर सांग. बघा जिनके हृदय श्रीराम बसे, तिन और को नाम लियो न लियो, जिनके हृदय श्रीराम. कोई मांगे कंचन सी काया, कोई मांग रहा प्रभु से माया, कोई पुण्य करे कोई दान करे, कोई दान का रोज बखान करे. जिन कन्या धन को दान दियो, जिन कन्या धन को दान दियो, उन और को दान दियो न दियो, जिनके हृदय श्रीराम.
तर या गाण्यामुळे मला मिसिल विद्यालयाचा प्रवास चालू झाला आणि 12वी पर्यंत मी त्या ह्याच्यात होतो. छान. याच कालावधीत या कालावधीमध्ये मला निश्चित आठवत आहे की 92 किंवा 91 असा साल असेल. ओके. आणि ग्वाल्हेरला त्यावेळेस अजित कडकडांचा एक कार्यक्रम अरेंज झाला. अरे वा. गुढीपाडव्यानिमित्त ती पहाट मैफिल होती. ओके. आणि मोठी लोक का मोठी असतात हे मला त्या काळात पण समजलं होतं. आणि ती गुढीपाडव्याची मैफिल होती. त्याच्यामध्ये अजितभाई आपल्या संपूर्ण ग्रुप बरोबर आले. आणि त्या काळात त्याच्यामध्ये मी जेव्हा मी म्हणजे 12वीत वगैरे मी त्यावेळेस होतो, तर मी बऱ्यापैकी माझं ग्वाल्हेरला नाव होतं की हा चांगला गातो, म्हणजे अपकमिंग चांगला आर्टिस्ट आहे असं माझं नाव त्यावेळेस थोडंसं ग्वाल्हेरला झालं होतं. आणि मला माझ्या गुरुजींनी सांगितलं की तू अजितभाईंबरोबर तानपुराला तुला बसायला आपण सांगूया. अरे वा. ओळख तुझी करून घेऊया. म्हटलं ठीक आहे. आणि आम्ही सगळे लोक भाईंना स्टेशनवर घ्यायला गेलो आणि भाई आले आणि जुजबी ओळख झाली वगैरे. संध्याकाळी सरांनी माझ्या अजितजींना सांगितलं की हा आमचा ग्वाल्हेरचा एक चांगला गायक आहे, आमची अशी इच्छा की एका तानपुरावर तुम्ही याला बसवा. हा गाणं म्हणतो का? म्हणतो ना म्हणतो. तानपुरा पण तुम्हाला चांगली साथ देईल. तर ही माझी पहिली ओळख भाईंशी. आणि संध्याकाळी मी त्यांच्याबरोबर तानपुराला बसलो. अर्थात एवढा मोठा संधी आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मागून गाऊन पडू शकता. अजित कडकड्यांसारखा व्यक्ती गुरु म्हणून लाभणं किंवा भाईंसारखी व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं हे केवळ मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ते देवच आहे खरंच. आणि पहिल्या भेटीमध्ये मला जे जाणवलं आणि सगळ्यांचा सत्कार झाला कलाकारांचा वगैरे. आणि मी अगदीच बच्चा होतो त्यामुळे आणि माझा सत्कार व्हावा अशी माझं त्यावेळेस लायकी पण नव्हती आणि इच्छा पण नव्हती. पण कडकडांनी बघितलं की सगळ्यांना पुष्पगुच्छ दिलाय आणि याला वगळतंय. हो हो. तर त्यांनी स्वतः माईक घेतला आणि आमचा बरोबर असलेला प्रशांत काळुंदरेकरचा करून त्यांनी स्वतःचा हार गळ्यात असलेला माझ्या गळ्यात घातला. क्या बात आहे. वा वा. तर ते इतकं म्हणजे टच झालं की किती मोठा मनुष्य, म्हणजे ही त्यांच्यासाठी खूप छोटी गोष्ट कदाचित असेलही, पण त्या काळात एका नवीन कलाकारासाठी खूप मोठी गोष्ट असते. अगदी अगदी बरोबर. की आपल्याला अप्रिशिएट करणं, जेव्हा की माझी त्यांची काही ओळख नाहीये. आणि तो दिवस गेला आणि मी त्या कार्यक्रमात काही गायलो नाही त्यांच्या मागे. ते म्हणत होते गा, पण माझी हिंमत होत होती की आपण आपल्यामुळे कार्यक्रमात काही असं गालबोट लागायला नको. आणि कार्यक्रम वगैरे संपला. मग ते म्हणाला अरे तू गायला का नाही, मी तुला सांगत होतो. तर म्हटलं नाही माझी तेवढी मानसिक तयारी होत नव्हती. ठीक आहे. आणि मग म्हटलं भाई तुम्ही माझ्या घरी याल का? म्हणाले हो का नाही. ग्वाल्हेरला. ओके. हो का नाही. कुठं राहतो तू? म्हटलं असं असं माझं घर आहे. ठीक आहे तू 8 वाजता सकाळी मला घ्यायला ये. काही आविर्भाव नाही. म्हणजे तुम्ही काही ऍग्री पण झाले. हा काही आविर्भाव नाही. बरं ये गायला. मी अक्षरशः सकाळी 7:30 वाजता त्यांच्याकडे गेलो. ते रियाज करत बसलेले. त्यांचा रियाज संपला. चला आपल्याला जायचंय. मला घेऊन रिक्षेतनं आम्ही माझ्या घरी आलो. माझ्या घरी त्यांनी माझं सगळं कलेक्शन बघितलं, सगळ्या कॅसेट्सचं कलेक्शन बघितलं. त्यांच्या सगळ्या दत्ताची पालखी, सगळ्या त्या काळातल्या तुझे नामं, लयवटी, भक्ती सुरसंगम, त्यांच्या जवळजवळ 15, 20, 25 कॅसेट्स माझ्याकडे त्या होत्या. म्हणे अरे तू खूप ऐकतो मला म्हणे. हवं रे म्हटलं बाई. आणि मग त्यावेळेस मग त्यांच्याशी थोडंसं बोलणं झालं आणि अनावधानाने सगळं असं सगळं गोष्टी होत असताना माझ्या बाबांचे एक मित्र होते. तर त्यांना असं ते बोलले की तुम्ही शिकवा की याला, बरोबर तुमचा खूप मोठा तो चाहता आहे, तुम्ही त्याला शिकवणार का? तर म्हणाले हो नक्की का नाही, माझ्याकडे आला तर मी नक्की शिकवेन. तर ती मला ती एक की मिळाली, आपल्याला माईंकडे शिकायला मिळेल. ते रेडी झाले. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात आलेली दुसरी व्यक्ती म्हणजे अनंत केमकर, पंडित अनंत केमकर. ओके. त्यांच्याकडे मी हार्मोनियम आणि गाणं असं दोन्ही गोष्टी. पण ग्वालियर नाही ते पण चेंबूरला राहायचे. ते मुंबईला आल्यावर. हा नाही मुंबई नाही, ते पण ग्वालियरला एका कार्यक्रमासाठी आले होते. ओके ओके. हा तानसेन समारोह आमच्याकडे मोठा असतो, त्याच्यामध्ये ते आले होते. आणि कोणी असंच एका आर्टिस्टच्या मागे ते हार्मोनियम साथीला होते, मुंबईवरून आलेले, आणि मला तानपुरासाठी बसवलं होतं.
तर मी तिथे त्यांच्या बरोबर थोडीशी स्वरसाथ त्यांच्या कलाकारांना केली, त्या मुख्य जे होते. तर त्यांनी तिथे मला ऐकलं केमकर सरांनी आणि म्हणाले की अरे तू काय करतो. तर म्हटलं असं असं आहे सगळं, मुंबईला ये म्हणा, तुझं गाणं चांगलं होईल. तर म्हटलं असं काही नाही, म्हणजे तू ये मी शिकवेन तुला. आणि ते थोडंसं असं सगळं जुळून आल्यानंतर साधारण 12वी वगैरे मी झालो होतो तिथपर्यंत. 12वी फर्स्ट इयरला मी वगैरे असताना, आणि मी ठरवलं की नाही आपण मुंबईला जायचं. मी कॉलेजला नाही गेलो कधी. ओके. मी सगळं शिक्षण माझं प्रायव्हेट केलंय. ओके. तर मग मी केमकर सरांमुळे मुंबईला आलो. वा. केमकर सरांनी मला मुंबईत आणलं आणि मी महागिरीला ठाण्यात माझी मावशी राहायची, तिच्याकडे राहायचो. ओके. केमकर सरांकडे शिकायला जायचो. चेंबूरला कुठे? मी चेंबूरचा. आम्ही चेंबूरचे. सहकार सिनेमा. आम्ही सुभाष नगर मध्ये होतो. सहकार सिनेमा. ओके. तिथे आता ती दुसरी बिल्डिंग झाली. येस येस येस. सहकार टॉकीज आणि तेच राहायचे ते. आणि ते मला शिकवायला झाले आणि माझा गाणं शिकवायचे का पेटी शिकवायची? दोन्ही शिकवायचे. ओके. आणि माझा दुसरा उद्देश आहे की मुंबईला गेलो की मला कडकडांकडे शिकता येईल. हा, 2 in 1. येस. पण ते कालांतराने झालंय तसंही. आणि पुढचा प्रवास मग संगीताचा इथे चालू झाला. आणि मग तुम्ही त्यांना पण कनेक्ट केलं अजित कडकडींकडे. हो. मग पेटीवरती एखादं काही होऊन जाऊन दे ना थोडस, म्हणजे पुढच्या प्रश्नाकडे वळवायच्या अगोदर काही. छान. मग संगीतासाठी मुंबईत आल्यावर तुमचा संघर्ष कसा होता? म्हणजे तुम्ही शिकायला तर इथे आलात, पण काही प्रोफेशनल तुम्हाला स्टेज पर्यंत जातोपर्यंत हा काही संघर्ष तुमचा काही होता? कसा होता ते, तो टाइमाचं काही सांगू शकाल? संघर्ष म्हटला तर होता, पण तो सुखद होता. शेअर करा ना. हा, नक्कीच. त्याच्या आधी कसं झालेलं की मी नॅशनल लेवलवर एक 3 किंवा 4 मोठ्या कॉम्पिटिशन जिंकलो होतो. कुठल्या? ग्वाल्हेरला असताना. ओके. त्याच्यानंतर मी इथे आलोय. एक मास्टर मदन अवॉर्ड म्हणून एक स्पर्धा होती, ती जयपूरला असायची, ऑल इंडिया लेवलवर असायची. आणि दुसरी एक स्पर्धा होती द हार्ट ऑफ ऑडिओ टॅलेंट नावाची, ती दिल्लीला असायची. ही पण नॅशनल लेवलची स्पर्धा होती. अरे वा. तर ही दिल्लीची जी स्पर्धा होती द हार्ट ऑफ ऑडिओ टॅलेंट मधली, त्याला मी जवळजवळ 450 विद्यार्थ्यांमधनं सिलेक्ट झालेलो. क्या बात आहे. आणि त्याचं फायनल जे होतं ते श्रीफोर्ट ऑडिटोरियम आहे दिल्लीला. वाव. तिथे होतं. हेच का ते गायक 91 राजन सजानी ना? राजन साजन, पंडित राजन साजन आणि राजेश खन्ना पण होते. तेच किस्सा सांगतो. अच्छा, सांगा ना. ती जी स्पर्धा होती त्याच्यामध्ये मी 450 विद्यार्थ्यांमधनं सिलेक्ट झालो. आणि श्रीफोर्ट सभागार जे आहे त्याच्यामध्ये मला फायनल कॉम्पिटिशनसाठी सिलेक्ट केलं गेलं. आणि तिथे 10 विद्यार्थी, फक्त 450 पैकी 10 सिलेक्ट केले. त्याच्यापैकी 10 पैकी मी एक होतो. आणि चीफ गेस्ट म्हणून पंडित राजन साजनजी तिथे आले होते. जज म्हणून बरेच लोक होते आणि चीफ गेस्ट म्हणून पंडित राजन साजनजी आणि राजेश खन्नाजी, 2 व्यक्ती तिथे. हिंदी गाणी होती, मराठी होती, क्लासिकल? हिंदी गाणी. कुठली? पिक्चरची आणि जनसुगम संगीताची जशी कॉम्पिटिशन्स असतात तशा. ओके. आणि ती तुम्ही जिंकली. तिथे मी राजन साजनजींचं मला माहित नव्हतं की हेच येणार आहेत, पण कोइन्सिडन्स असा की मी त्यांचंच सिलेक्ट केलेलं, त्यांनीच गायलेलं गाणं सिलेक्ट केलं आणि ते
त्यांच्यासमोर गायची मला संधी मिळाली. ते गाणं होतं धन्य भाग सेवा का अवसर पाया, सूर संगम. सूरसंगम, हा. गिरीश कर्नाड आणि हा. जया प्रदा. येस, हा. ते गाणं मी माझं त्यांच्या आवडतं गाणं. येस येस ते गाणं मी त्यांच्या समोर 91 साली गायलेलो आहे. आणि त्या किस्साचा उल्लेख यशवंत पुस्तकामध्ये पण आहे. आणि त्या गाण्यासाठी मला 91 साली पहिलं बक्षीस मिळालं होतं. 91 साली मला 20,000 रुपये मिळालेले वाव, आणि आणि मोठी गोष्ट आहे. सिल्वर ट्रॉफी मिळालेली. वाव. आणि राजेश खन्नांच्या हस्ते सत्कार. आणि पंडितजींनी ते गाणं ऐकल्यावर जेव्हा बक्षीस समारंभासाठी आले तेव्हा खूप मोठी गोष्ट आहे ही. सांगायला नको खरा, छोट्या तोंडी मोठा घास असं होऊच शकत नाही. पण पंडितजींनी असं खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले बहुत बढिया, हमसे भी अच्छा गाया. हा. हे मोठी ही माणसं, मोठी माणसं आहे. एवढी दाद मला माहिती आहे की त्यांच्यापेक्षा चांगला गाऊ शकत नाही, पण एखाद्या व्यक्तीला म्हणजे कसं प्रोत्साहित कसं करायचं. कारण मी त्यावेळेस अपकमिंगच होतो, मी Yes, त्यांच्यापेक्षा चांगला गाऊच शकत नाही किंवा ते नाहीच होणार कधी. पण हे त्यांचे वाक्य होते. आणि क्या बात आहे. आणि मी तो एक माझ्याकडे एक्सपिरियन्स होता की आता आपण चांगलं गातोय, चांगलं काम करतोय. मी ब्रेक घेतो ना, हा. ते गाणं होऊन माझा थोडस दोन लाईन. धन्य भाग सेवा का अवसर पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया, चरण कमल की धूल बना मैं मोक्ष द्वार तक आया, धन्य भाग सेवा का अवसर पाया. किती सुंदर, किती सुंदर. वा वा वा. तर खूप मस्त. हे गाणं मी तिथे गायलो आणि मला पुढचा सगळा तो ते पण. प्रसंग काढला. तर हा माझ्याकडे एक मोठा एक्सपिरियन्स होता. आणि हे आणि तुमच्याकडे बेस त्यानंतर मला कॉन्फिडन्स आला की आपण काहीतरी चांगलं अजून गाऊ शकतो. आणि तोपर्यंत माझं विशारद पण पूर्ण झालं होतं. वाव. तर त्यामुळे क्लासिकल शिकल्याचा आपल्याला बेस आहे आणि आपण चांगले गातोय याची पावती काही लोकांकडनं आपल्याला मिळते. बिलकुल. आणि आता आपल्याला पुढे कमर्शियली गाणं गायचंय, आपण कमर्शियली हे गाणं करायचंय. तोपर्यंत माझं ठाम झालं होतं की आपण दुसरं काही करू शकणार नाही. खरंच खरंच. आणि मी मुंबईला आलो आणि पुढचा जो संघर्ष आहे, तो संघर्षाचा जो सुखद संघर्ष. हा, तो असा संघर्ष होता की सुदैवाने मला हा प्रेशर माझ्या घरच्यांकडनं कधी आला नाही की तू पैसे कमव. हो हो. हा, जो नॉर्मली असतो. हो. पण मला का माहिती असं त्याच्या मागेच लागायचंय किंवा असं गरज सगळ्यांनाच असते किंवा त्या काळातही असायची, बरोबर. आताही आहे. बरोबर. पण नुसतंच पैसा कमवण्यासाठी आपण गाणं गातोय किंवा नुसत्या पैसा कमवण्यासाठीच आपण ते गाणं शिकायचंय ही वृत्ती माझी कधीच नव्हती. तर मला सरांनी केमकर सरांमुळे मला आकाशवाणीचं दार उघडलं. कसं की त्या काळात मुंबई आकाशवाणीमध्ये मी जवळजवळ 5 किंवा 6 वर्ष सतत कॉन्ट्रॅक्ट बेसवरती तानपुरा वाजनासाठी गेलेलो आहे. क्या बात आहे. हा, तर त्यांनी झालं काय की माझं गाणं मी जे शिकलो होतो आणि त्या काळात मुंबई आकाशवाणी खूप बिझी भरपूर बिझी स्टेशन होतं. तर दिवसातनं 4 किंवा 5 रेकॉर्डिंग तिथे हमखास व्हायच्या. आणि भारतातला कुठलाही आर्टिस्ट असा नाहीये ज्यांना मी तिथे बसून ऐकलं नाहीये. ज्यांना लोक तिकीट देऊन ऐकतात, त्यांचं गाणं मी असं जवळ बसून ऐकलंय. आणि त्यांना तांब्यावर अर्थात साथीला होतो. तर मला तिथे ना खूप वेगळ्या वेगळ्या घराण्यांची गाणी, वेगळ्या वेगळ्या स्टाईलचं गाणं मला जवळून शिकता आलं. माझं वाजवता आल्यापेक्षा मला ते शिकता आलं. आणि वेचक वृत्ती असल्यामुळे मला ते मजा यायची त्याची. बिलकुल. त्या काळात 300 रुपये मिळायचे, 50 रुपये रोज मिळायचे. ओके. आणि सरांमुळे मी कुठल्या वर्षी असेल?
हा 98-99. हो हो हा. ओके. पैसे आपल्याकडे असावे, काहीतरी आपलं चरितार्थ चालावं या दृष्टीने सरांनी अर्थात केलेलं. बिलकुल. आणि त्या काळात 300 रुपये खूप असायचे. तुम्हाला कल्पना असेल. Yes, yes, 98-99 yes, yes. साल. येस. 300 रुपये मिळाले की एक साधारण 2 रुपयाचा वडापाव याचा टाका, 5 रुपये विटीचं तिकीट असायचं. जास्ती अपेक्षाच नाही. हा. पण शिकणं हे शिकणं तुमचं ध्येय महत्त्वाचं आहे. होतं. हा, म्हणजे आपल्या पदार्थ काही जात नाही, आपण शिकतोय आणि आपल्याला आपलं काम चालतंय. येस. आणि सरांची फी मी सरांनी सुदैवाने मला असं एकही गुरु भेटला नाही की ज्यांनी माझ्याकडनं फी घेतली. बघा, ही खूप मोठी गोष्ट असते. ही पण गोष्ट लोकांना कळली हा. पाहिजे की नुसती मोठी नावं म्हणजे मोठी फी असेल असं पण असं नसतं. नाही असतं. एक चांगला विद्यार्थी जरी मिळाला तुमची त्याला तर श्रद्धा असली की गुरु तुम्हाला शोधत येतो, किती छान. असं किती छान. माझं ठाम मत आहे. मस्त. तुमची शिकण्याची तयारी असली की कुठलाही चांगला गुरु त्याच्या जर का लक्षात आलं की हा विद्यार्थी शिकण्यासारखा आहे, तो काही त्याची अपेक्षा नसते, गुरुची काही अपेक्षा नसते. बाकी व्यवहाराचा भाग व्यवहाराचा असतो. तो आता सगळाच व्यवहार झाला आहे. त्यामुळे पण तुमची शिकण्याची मानसिकता आणि दृष्टी चांगली असली, सिन्सिअरिटी पाहिजे. हा, तर तुम्हाला कधी त्याचा आड पैसा कधी त्याच्या आड येत नाही. मग आकाशवाणीच्या नंतर आणि आकाशवाणीमध्ये मला इतक्या चांगल्या लोकांचं गाणं जवळून ऐकता आलं, त्यामुळे माझं गाणं प्रगल्भ झालं. हो, ऐकून पण निश्चित. ऐकून. आणि वेगळे वेगळे इन्स्ट्रुमेंटल मी ऐकलं, मी खूप क्लासिकल ऐकलं, मी खूप लाईट ऐकलं. हो. आणि सुदैवाने मी तिथे परीक्षा दिली आणि आम्ही स्वतः आर्टिस्ट झालो तिकडे आकाशवाणीचा. वा. आणि तिथपासून माझा तो एक कमर्शियल प्रवास. पण आकाशवाणी बरोबर तुम्ही अजूनही टच मध्ये तर आहातच तुम्ही. अर्थातच. म्हणजे ते तो बेस तुमचा आकाशवाणीचा कलाकार असणं हे कुठल्याही कलाकारासाठी स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड आहे. अगदी अगदी. ते सुरुवातीपासूनही होतं. मी तुमच्याबरोबर आलेलो होतो. येस 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 येस. तुमच्यामुळे मला आकाशवाणीवरती जायला मिळालं आणि छान. तर तो प्रवास होता. आणि त्या प्रवासाचा त्या प्रवासामध्ये घडलेला एक गमतीशीर किस्सा सांगतो तुम्हाला. सांगा ना. त्या किस्स्यामध्ये असं झालं की मी आशाताईंचं गाणं, आशाताई म्हणजे आशा खाडीलकर. आशाताई खाडीलकर. हो. तर खूप निरागस असतो आपण आणि निरागसपणे आपण काहीतरी चुका करतो. तशी एक फजिती माझी झालेली, येस येस ती ऐकवतो. येस येस. की त्याच्यामध्ये आम्हाला असं होतं की 9:30चं रेकॉर्डिंग असलं की आपण 9ला पोचायचं, 9:30ला आर्टिस्ट यायचा, मग त्याचा चहा पाणी व्हायचं आणि 10ला तर रेकॉर्डिंग चालू व्हायचं. ओके तर मी गेलो, तर आर्टिस्ट आधीपासून येऊन बसलेले आहेत. ओके. मी स्टुडिओमध्ये गेलो, बॅग ठेवली माझी आणि बघले की एक कोणीतरी लेडीज आहे, त्या रियाज करत बसल्या आहेत, छान गात आहेत. तर मला ती विचारत वृत्ती, मी ऐकत बसलो त्यांना आणि झालं सगळं त्यांचं. आणि मी त्यांना कॉम्प्लिमेंट दिलं की खूप छान आहे, मला खूप आवडलं तुमचं गाणं. तुम्ही ना सेम आशा खाडीलकरांसारखं तुमचं गाणं आहे. आणि तुम्ही त्यांच्याशीच बोलत होता. हा. आणि त्या मिश्किलपणे हसल्या, काय बोलणार त्या. ठीक आहे म्हणे, थँक्यू. त्यांना पण आवडलं असेल. आणि 10 वाजता सगळं झाल्यावर मी रेकॉर्डिंगला गेलो. तुझी इथे ड्युटी आहे. मी गेलो आतमध्ये, डोर उघडला, सीटवरती ताई बसलेल्या. या मी अशा ताई. आणि त्यांना असं सांगितल्यावर फजितीच झाली ही. की आपल्याला माहित नव्हतं. त्याचं कसं असतं की त्या काळात काही एक्सपोजर नव्हतं. कलाकार लोकांसमोर यायचाच नाही, फक्त त्याचा आवाज रेडिओवर मीडियाने आपल्याला, सोशल मीडियाने फोटो टाकला की आपल्याला आर्टिस्ट दिसतो किंवा मैफिलींमध्ये आपल्याला. आणि त्या काळात मैफिली पण खूप अशा ठराविक व्हायच्या. नावानी असं ओळखायचं. आज आपण नावाने ओळखायचो. पण ही व्यक्ती तीच असं. एक्झॅक्टली. बघितलं असेल की पूर्वीच्या काळी जेव्हा मुघले आझमचं समजा फिल्मफेअर काय आपण त्याला म्हणतो, प्रीमियर असायचं. त्या काळात त्या प्रीमियर बघण्यासाठी लोक यायचे. त्यावेळेस लोकांना रफी साहेब, लताबाई दिसायच्या. बरोबर. आता सारखं कुठल्याही चॅनलवर तुम्ही केलं की कुठल्याही सिंगर नाव, फोटो गुगल वरती टाकला की समोर दिसतात. कुठलाही सेलिब्रिटी तुम्हाला चॅनल उघडलं की कुठलाही सेलिब्रिटी तुम्हाला कुठेही दिसतो, काहीतरी बोलताना दिसतं अदर दॅन गाणं. तसं नाही. तसं त्या काळात नसल्यामुळे आपल्याला फक्त सेलिब्रिटींची क्रेजच त्याच्यासाठी होती की ते कुठेतरी बघायला मिळतील, कुठेतरी दिसतील आपल्याला. तर ते फजिती झाली. अशा जी ऐकतायत आणि बघतायत त्यांची फॅमिली, त्यांच्यासाठी सांगा ना, मेसेज तुम्हाला आठवतो का किस्सा? त्यांच्याशी 2 शब्द. येस येस येस. अशा या किस्सा कदाचित तुम्हाला आठवणार किंवा नाही पण आठवणार, पण हा किस्सा झालेला आहे. आणि त्याबद्दल आजही मी खूप म्हणजे मला हसायला येते, हसायला पण येतं आणि म्हणजे माफी पण मागतो. छान छान. नाही त्यांचा स्वभाव आणि त्यांची फॅमिली अगदी
छानच आहे, प्रश्नच नाही. मस्त. पण मग आकाशवाणीवरती आणखीन असे फजिती असं नाही, पण तुम्हाला चान्स म्हणून असं गाण्याचा मिळाला? खूप आकाशवाणीवरती मला कुठली गाणी तुम्ही म्हणायचं त्या आकाशवाणीवरती सगळ्या टाईपची? नाही, आकाशवाणीवरती कॅटेगरीज असतात. हा. म्हणजे सुगम संगीतची एक कॅटेगरी असते, नाट्य संगीताची एक कॅटेगरी असते, गझल गायनाची कॅटेगरी असते. तुम्ही कुठली मी करतो? तिन्ही कॅटेगरीमध्ये आर्टिस्ट होतो. हो हो. गझल मध्ये पण होतो, नाट्य संगीतामध्ये पण होतो. तर आलटो 2-2 महिन्यांनी 3-3 महिन्यांनी एक कुठलं तरी आपल्याला एक परफॉर्मन्स करावं लागायचं. ओके. तसं मी सगळं त्याच्यावर गायलेलो आहे. कुठेतरी मी ऐकलं आणि वाचलं की, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की तुम्ही श्रीनिवास खळेंबरोबर पण काही किस्सा त्याचा किस्सा होता, असा तर काही आठवते का? हा. पण ते पण चेंबूरला राहणार आहे. नाही, खळे साहेबांचा किस्सा असा नाही म्हणता येणार. हा. खळे साहेबांची ओळख माझी झाली, ती माझे एक संगीतकार मित्र आहे विनय राजवाडे यांच्यामुळे. हो. आणि ती अगदीच म्हणजे खूप कमी वेळासाठी होती, कारण खळे साहेब आपल्या आयुष्याच्या अगदी शेवटच्या ते म्हणजे इथे ठाण्यात जेव्हा राहण्यात राहायला आले. ओके. त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे त्यांच्याशी चर्चा करायला किंवा त्यांचं मार्गदर्शन घ्यायला किंवा मी विनय बरोबर त्यांच्यासोबत जायचो. आणि काही चांगल्या गोष्टी त्यांनी आमच्याशी शेअर केल्या, काही गाण्याबद्दल आम्हाला चांगलं एक नजर दिली, आपण असं म्हणूया. आणि जेवढी मोठी माणसं असतात ना, त्या मोठ्या माणसांचं मोठेपण आपल्याला त्यांच्याकडे गेल्याशिवाय कळत नाही. वा. आपण त्याला असं बायपास करून की मला नुसतं असं माझी एक सवय आहे की मी कुठल्याही आर्टला फॉलो करण्यापेक्षा, कुठल्याही आर्टिस्टची जी आर्ट असते त्याला फॉलो करण्यापेक्षा मी त्या आर्टिस्टला फॉलो करतो. अगदी बरोबर. हा. कारण टोटली त्यांचे विचार सकट आपण घेतलेले ते चांगले असतात, तर तुम्हाला तो व्यक्ती आणि त्याची आर्ट पूर्णपणे कळते. कनेक्ट होता तुम्ही. एखाद्या गुरूंनी एक वाक्य सांगून तुमचं आयुष्य बदललं आहे का? असं काही किस्सा झालेला आहे का? म्हणजे कुठली, प्रत्येक गुरूंकडून काहीतरी शिकला, अशा खूप काही गोष्टी शिकलात, पण तरी एक एक वाक्यामध्ये जर तुम्हाला ह्यांच्याकडून ना ही गोष्ट शिकली, तुम्ही म्हटल्याप्रमाणे, तर एखादी गोष्ट अशी प्रत्येक डिक्शन कसं सांगा करायचं, ना. डिक्शन बद्दल म्हणजे नवीन पण गायक आहेत ना, त्यांना पण डिक्शन बद्दल खळे काकांनी शिकवलं की डिक्शन कसं असावं. खूप लोक आकाशवाणीवरती आमचे दीपक पाटेकर सर होते. ओके. त्यांच्याकडे आजही ते माझे खूप चांगले, मी त्यांच्याकडे मार्गदर्शन घेतो. तर कसं बोलायचं, गातानाचं डिक्शन, बोलतानाचं डिक्शन. आकाशवाणीवरती डिक्शनसाठी नाही, आकाशवाणी म्युझिक डायरेक्टर होते ते. अच्छा. आणि त्यांच्या रेकॉर्डिस्ट म्हणून ते आमचं रेकॉर्डिंग करायचंय, पण ते प्रॉडक्ट चांगलं व्हावं या दृष्टीने चांगला असला पाहिजे, म्हणजे ते आपल्याला येऊन काही सांगायचंय. किंवा त्यांचे प्रायव्हेटली पण मी पाटेकर सरांच्याकडे खूप गाणी गायलोय. ओके. तर तेव्हा त्यांनी जे काही शिकवलंय की कसं उच्चारायचं, तर कसे गाणी आत्मसात करायचं, कसं शब्दांवरती कसं वजन आणायचं, या सगळ्या गोष्टी मला पाटेकर सरांकडे शिकायला मिळालं. त्याच्यानंतर खळे काकांनी ती एक नजर खूप चांगली दिली की कसं लयबद्ध कसं गायचं, लय कशी पकडून ठेवायची, गाण्यातली लय कशी सांभाळायची. हा जो लयीचा जो भाग आहे, कडून काय शिकायला? स्पष्टपणा, गाण्यातला स्पष्टपणा आणि बैठक. पहिलं म्हणजे तुम्हाला पोश्चर. 3 तास जर का गायचंय तर तुम्हाला 6 तास आधी बसता आलं पाहिजे. खरंच आहे. तेव्हा तुम्ही 3 तास गाऊ शकता. हे कोणाकडनंही, म्हणजे कुठल्याही गायकाकडनं तुम्हाला, ज्यांना बैठकीचं गाणं करायचंय त्यांच्यासाठी हा एक खूप मोठा संदेश आहे की तुम्हाला स्वस्थ बसता आलं पाहिजे. स्वस्थ म्हणजे सगळ्या विचारांनी स्वस्थ. कुठल्याही विचार त्यावेळेस तुमच्या डोक्यात नसला पाहिजे. नाही तर असं चलबिचल गाण्यामध्ये पण ते होईल. तर तुम्हाला स्वस्थ बसता आलं पाहिजे. माझं अजूनही मी विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्हाला 5 मिनिटं स्वस्थ बसून दाखवा, काही न करता, तर मग आपण पुढे. मित्रांनो, हा खूप महत्वाचा, छोटी गोष्ट वाटते, सिंपल गोष्ट खूप अवघड असते. तर माझं तर सगळ्यांना हे सांगणं आहे की हा शब्द जरूर आपल्या नॉर्मल, तुम्ही गायक असाल नसाल, पण ही गोष्ट तुम्ही जी आज सांगितली ना, ही खरोखर आहे की 5 मिनिटं प्रत्येकाने स्वस्थ बसायला, स्वतःसाठी बसू शकत नाही. इतके विचार आपल्या डोक्यात येत असतात, त्यांना सारून त्याला सगळ्यांना सारून आपल्याला काहीतरी प्रेझेंट करायचं आहे. तर हे तेव्हाच असू शकतं की जेव्हा तुम्हाला त्याच्यातनं ओव्हरकम करता आलं पाहिजे. एक्झॅक्टली. नाहीतर मग सगळं तुमच्या गाण्यामध्ये डिस्टर्बन्स येतो. तुमचे विचार सुद्धा, तुम्ही जर शांत असाल तर तुम्ही मांडू शकतो. गडबड किती होईल.
काहूर असेल तर. हा, हा. आणि खेमकर सरांकडून काय शिकलं खेमकर सरांकडनं शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या, तरी एक पण वक्तशीरपणा ओके वक्तशीरपणा चिडायचे का ते खूप. म्हणजे कारण तुम्ही कधीतरी लेट पोहोचला असाल तर कधी काही बोलले केमकर सर म्हणजे आमच्यासाठीच नाही पण कुठल्याही विद्यार्थ्यांना भीती वाटावी असेच होते. हो ना. हा. अच्छा कारण ते खूप लवकर त्यांना राग यायचा, तितकाच लवकर तो कमी पण व्हायचा. पण जेव्हा ते रागवायचे तेव्हा एका चांगल्या हेतूने रागवायचे. पण त्यावेळेस त्यांना आपण आर्ग्युमेंट केलं की नाही सर असं झालं तसं झालं त्यामुळे उशीर झाला, तर मग ते अजून त्यांचा राग वाढायचा. त्यामुळे त्यांना जेव्हा राग आलेला आहे तेव्हा समजायचं की आपलं नक्की काहीतरी चुकलेलं आहे आणि आपण त्याच्यातनं हे पण प्रत्येकाने शिकलं पाहिजे हा. की ज्याला कोणाला राग येतो त्यावेळेला हा, तुम्ही आणि त्यांचं अर्थातच त्यांचं प्रेम असतं. अगदी ते कुठल्याही गुरुला असं वाटत नाही की या विद्यार्थ्याचं माझ्यामुळे काय वाईट व्हावं. त्यामुळे त्यांचा कोणाचाही म्हणजे आपल्या आई बाबांचं सुद्धा किंवा आपल्याला जी मोठी माणसं रागवतात ज्यांचं आपल्यावर प्रेम असतं ते याच्यासाठी आपल्याला रागवत नाही की याचं काहीतरी वाईट व्हावं. अगदी. त्यांचा उद्देश कायम चांगलाच असतो. आपण ते कसं घेतोय याच्यावरती त्या डिपेंड वेळेला राग येऊ शकतो. कसं आपण अरे काय मी थोडासा उशीर झाला होता, मी काय झालं मी ट्रॅफिक मध्ये होतो असं आपण आर्ग्युमेंट केलं की त्यांना ते त्यांचा रिझल्ट वाटतो. आणखीन अगदी अगदी आणि ते डिबेट करण्यामध्ये आणि कारण काय वाढत असतं जातं ही जी मोठी माणसं असतात ना, किमकर सर म्हणा किंवा भाईंना तुम्ही कधी रागवताना बघितलंच नाहीये, पण ही जी बाई म्हणजे अजित कडकडे पण ही जी मोठी माणसं असतात ना ती इतकी आपल्या ट्रान्समध्ये असतात ही लोक. अगदी म्हणजे यांच्यासाठी म्हणजे काही ते आहे फक्त बाकी ते त्यांच्या याच्यात असतात. तर त्यांच्या कक्षेमध्ये जायचं तर त्यांचे नियम घेऊन आपल्याला जावं लागतं. अगदी 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 नाट्यगीत आणि अभंग गायिकेकडे तुमचं आकर्षण कसं निर्माण झालं? कारण तुम्ही मला आता बिहाइंड द सीन्स मध्ये सांगितलं की मला आवडती गोष्ट कुठली म्हटली तर मला अभंग आवडतात, भक्तिगीत आवडतात आणि तुम्ही स्पिरिच्युअल आहात. तर त्याविषयी जरासा स्पिरिच्युअल असा मी खूप म्हणजे देव करणारा नाहीये, पण तरी तुम्ही पण मला कसं झालं माहितीये का की मी सुरुवातीपासून असं मी सांगितलं की अगदी शालेय जीवनापासून मी कबीराचे भजनं किंवा अनुप लोटाची भजनं किंवा थोडं मोठं झालं तर कडकडे बाईंची भजनं किंवा दत्तगुरूंची भजनं, स्वामींची भजनं. तर भजनं ही गाता आहे ना एक माझ्या आतमध्ये मला एक अशी उर्मी जाणवू लागली की हा काहीतरी वेगळा प्रांत आहे आणि हे सगळं डिवाइन आहे. म्हणजे कुठली गोष्ट अर्थात जे काय गातो त्याला सांगीतिक व्हॅल्यू असते बरोबर. म्हणजे कुठली गोष्ट तुम्ही ताला सुरात किंवा लईत गातातच तेव्हाच ती लोकांना आवडते, पण त्याच्या पलीकडे जो एक भाव आपण ज्याला म्हणतो तो भाव मला किंवा मी स्वतःला जेव्हा कम्फर्ट लेवलवरती आपण जेव्हा म्हणतो ना तेव्हा मी भक्तिगीत गाताना स्वतःला खूप कम्फर्ट मला वाटू लागायचं की नाही हे जवळचं वाटतं. हा हे मला खूप आवडायचं. आणि दुसरं असं की ते शब्द म्हणा किंवा ती जे धन्यभाग सेवा का अवसर पाया हे जे लिहिलेलं आहे त्याचे विचारच खूप सॉलिड, ते विचार मला खूप जवळचे वाटू लागायचे. ते करता एक लेवल अशी आली की नाही हे आपण कनेक्ट होतो या गोष्टी. अगदी हा. आणि त्यासाठी तुम्ही खूप कोणाची उपासना करावी किंवा रोज मी स्वामी समर्थांचं नाव 108 वेळा घेतो, दत्तगुरूंचं नाव घेतो असं पण नाही. माझी खूप श्रद्धा आहे सगळ्यांवरती, पण मी सगळ्यांवरती माझं प्रेम जे आहे संगीताद्वारे दाखवतो. अगदी छान. किंवा खूपदा असं झालंय की प्रेझेंट करताना आपण अबिर गुलाल माझे माहेर पंढरी ही अवघे करते पंढरपूर ही खूप सर्वश्रुत गायली जाणारी गाणी आहेत. म्हणजे हे गाणं गायले की लोकांना व्हावा मिळणारच आहे हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे सगळी लोक गातात. म्हणजे असं कोणी गायक नाही की जे गाणी गात नाही, जे भक्तिगीतं गातात त्यांना ही सगळी गाणी माहिती आहेत. पण त्या गाण्यामध्ये ते गाणं गात असताना मला हे म्हणजे मला आठवत नाही की मी अभिषेकींचं गाणं गातोय किंवा मी असं गातोय. मला ते गाणं माझं वाटू लागतं आणि एका कालांतराने असं होतं की मला ते दिसू लागतं. मला शब्द ते दिसतात गाताना कुठल्याही शब्द. पण हे मी अनुभवलं कारण आता दिवाळी पाठ तुम्ही प्रोग्राम जो होतो त्यावेळेला मी होतो.
मी नॉर्मली ही गाणी सगळी ऐकली. तर त्यामध्ये तुम्ही एक मित्रांनो, मी निश्चित आवर्जून सांगेन, हा माझा अनुभव पर्सनली, तुम्ही पण अनुभव तो घ्या त्या गाण्यावरून, की यावेळेला यांनी काय केलं प्रशांतजींनी, की भक्ती संगीत तर ठीक आहे, पण अभंगाची मेडली तुम्ही केली. आणि ती मेडली अशी होती की नॉर्मली आपल्याला आता माझे माहेर पंढरी मला माहिती आहे की चाल आहे, अवीर गुलाल मला माहिती आहे चाल आहे, किंवा आणखीन काही. तर त्यावेळेला फक्त तुम्ही झांज आणि एक सिंपल आणि एक नंतर तो सुरुवात केली, फुल ऑडियन्स जो एकदम त्याच्यामध्ये समरस झाला ना. मला म्हणायचं, मी ब्रेक घ्यायच्या अगोदर ते सिम्पल, आता इथे झांज आणि हे नाहीये, पण तरी ते एक जरा अनुभव आम्हाला थोडासा देऊ शकला. ते जे संतांनी एवढं चांगलं लिहून ठेवलं आहेत ना, म्हणजे ते प्रबोधनच आहे आपल्याला सगळ्यांसाठी, प्रबोधनच आहे. तर त्याला तुम्ही संगीत म्हणून गाऊ नका. अगदी अगदी. मला एक अजून याच्यावरती एक सांगायचं आहे की जसं मी नाट्यसंगीत गातो, मी भक्ती संगीत गातो, मी गझल गातो, मी शास्त्रीय संगीत गातो, पण मला असा अनुभव येतो की, किंवा इतर ऐकणाऱ्यांना पण असा अनुभव येतो की हे सगळं गाताना त्या वेळेस तू वेगळा असतो, असं मला कॉम्प्लिमेंट मिळतात. बरोबर. तर ते का मिळतात याचा मी स्वतः जेव्हा परीक्षण करतो ना, तर मला अशी एक गोष्ट आवर्जून मी एका वर्कशॉपमध्ये ऐकली होती. पंडित अजय चक्रवर्तींनी ही गोष्ट म्हटली होती, पण ती मी त्याच्याशी रिलेट केलं की त्याच्यामध्ये कसं असतं की तुम्ही जेव्हा शास्त्रीय संगीत गाता तेव्हा ते शास्त्र असतं, आणि मग संगीतामध्ये शास्त्र शोधायचं आहे आपल्याला, म्हणून आपण राग निवडतो. त्या रागाला त्याचे बंधनं आहेत आणि त्याचा आपण मांडणी करतोय, म्हणजे तो राग मांडतोय, म्हणून त्याला आपण शास्त्रीय संगीत असं म्हणतो. जेव्हा भक्ती संगीत म्हणतो तेव्हा ती शास्त्र मांडायची जागा नाहीये, ती भक्ती संगीत आहे. त्याच्यामध्ये शास्त्रीय संगीतामध्ये शास्त्र 80%, संगीत 20% संगीताचं. भक्ती संगीतामध्ये 80% भक्ती आली पाहिजे, 20% संगीत पाहिजे. म्हणूनच टायटल तसं आहे भक्ती संगीत. नाट्य संगीत गाताना नाट्य पहिले आलं पाहिजे, संगीत नाही आलं पाहिजे. नाट्य संगीत हे नाटकाचं गाणं आहे, पात्रांचं गाणं आहे, म्हणून ते गाणं दिसायला लागतं, म्हणून ते गाणं दिसू लागतं, म्हणून ते नाट्य संगीत आहे. गझल म्हणताना गझलमध्ये तुम्ही किती राग मांडता हे महत्वाचं आहे. ते जे लिहिलेले शब्द आहेत ते तुम्ही कसे पोहोचवताय. रंजिश ही सही दिल ही दुखाने केली आहे. तुम्ही नावं एवढी घेताय ना, सगळी ऐकायची वाटतं. हे जोपर्यंत तुम्ही ते शब्द पोहोचवणार नाही तोपर्यंत ती रचना किंवा तोपर्यंत ते काव्य ते सगळं अर्धवट आहे. अगदी. मला येतो म्हणून मी यमन गातोय म्हणून यमन नाहीये. यमन शास्त्रीय संगीतातला राग मांडणीतला, भीमसेन जोशी जेव्हा राग मांडतात तेव्हाचा यमन, लताबाईंचा यमन, रफी साहेबांचा यमन आणि नाट्यसंगीतला यमन हा सगळा वेगळा आहे. त्याच्यावरती मला वाटतं कोर्स केला पाहिजे आता काहीतरी, किंवा एखादा एपिसोड फक्त असंच घेऊन करायला पाहिजे. बोललात यमन यांनी म्हटलेलं कारण हे झलक, ही झलक मी दाखवू शकाल. मला वाटलं की पॉसिबल सखी कलना परत मोहे घडी राग आहे, यमन रागाची. ओके. जब से पिया परदेस गवन कियो रतिया कटत मोरे तारे गिन गिन रे पिया. ही बंदिश आहे. याचे आपले रागाला मांडण्याचे काही नियम आहेत, त्याच्या आलाप आहे, त्याचे बोल आलाप आहे, त्याचा ताना आहे, त्याच्या रागाचे एलिमेंट्स जे आहेत ते तुम्हाला त्या यमन राग ही इट्स ए ट्यून आहे. त्या ट्यूनला तुम्ही एलोबोरेटेड करून शास्त्रीय पद्धतीने दाखवता, त्याला शास्त्रीय गायन म्हणतात. अगदी अगदी. मग त्याच्यात शास्त्र महत्वाचं आहे, गाण्याचं शास्त्र, त्याचं शास्त्र पुढे आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही सही शब्द कसे टाकताय, तुम्ही कसं बोलताय. सही दिल ही दुखाने के लिए
जरा सी आहट होती है तो दिल सोचता है कहीं वो तो नहीं. ज्याला आपण भावसंगीत म्हणतो अगदी, अगदी. त्याच्यामध्ये भाव महत्वाचा आहे. संगीत मागे, आधी भाव नंतर संगीत, So nice. आधी नाट्य So मग संगीत, आधी भक्ती मग संगीत. ज्यांना हे कळतं त्यांचं गाणं आपल्याला प्रभावी वाटतं. वाटतं. आणि खरोखरच हे आता एवढं कोण डिटेलमध्ये नाही, आम्ही ऐकताना असं फक्त ऐकतो आणि काही कनेक्ट नाही तर होतात, काही मग नाही होत. सगळं एकसारखंच असेल ना. हो, हो, हो. वांग्याची भाजी आहे समजा, हो. वांग आहे, ते वांग common आहे. इटसेल्फ यमन आहे. त्याचं भरीत करायचं आहे का भाजी करायची आहे का चाका पाडायचे का वाव. भापा करायचे वांग यमनच राहणार आहे. Yes. पण तो कुठल्या पद्धतीने मांडला गेला आहे, तो फिल्म संगीत मध्ये मांडला गेला आहे का तो गझल फॉर्मॅटमध्ये आला आहे का तो भक्ती संगीत फॉर्मॅटमध्ये आला आहे, त्याला महत्व आहे. मला या मोमेंटला एक प्रपोजल तुम्हाला द्यायचंय. हा. की आमच्या हा पॉडकास्ट शो आहे, पण एक आहे ना, एक असे डेफिनेटली एक 5-6 एपिसोडचा ह्यावरती रागांवरती आणि काही आपण जरूर करूया. खूप याच्यामध्ये म्हणजे बोलण्यासारखं आहे. ह्याच्यामध्ये 2 आहेत हा. मार्ग, की जसं एक राग आहे आणि तुम्ही आता जे काही सांगितलं मला आवडलं, हे उदाहरण आवडलं हम्म. की वांग म्हणजे यमन. हा. आतापर्यंत कोणी सांगितलं कुठली भाजी, कुठली एक्झाम्पल तुम्ही सोप्या शब्दात मला वांग आवडतं म्हणून वांग. मला पण आवडतं. पण ती गोष्ट वेगवेगळ्याची त्याचा भरीत करू फ्लेवर्स शकता. तुम्ही त्याचा भरीत करू शकता, तुम्ही त्याची फोड कापून भाजी करू शकता, तुम्ही त्याच्या चकट्या पाडून नुसत्या तव्यावर फ्राय करू शकता. वांग तेच असतं पण प्रत्येकाची टेस्ट आपलं डील शुअर हा, की नक्की. एक 7-8 राग घेऊन हा, आपण प्रत्येक जरूर प्रोग्राम करूया. भेंडी, वांग भेंडी सगळ्याची आपण सगळे करूया. रेसिपी करूया. मित्रांनो, मी यांचा पॉडकास्ट मध्येच प्रॉमिस करून घेतलंय की पुढचे काही हा वेगळा प्रोग्राम करूया, पण डेफिनेटली Yes. छान वाटलं. तर मगाशी मी आपले प्रेक्षक थांबलेले आहेत की आता झांज नाहीये, हा. पण ते एक अभंगाचं जस्ट एक थोडंसं तुम्ही त्या दिवशी जसं तो अनुभव येऊ शकतो का मला माहित नाही, हा. पण ट्राय करा ना. म्हणजे बघा, तबला आणि हे नंतरचे आले. मी काही बोलू शकतो, माझा आवाज इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी, ज्ञानेश्वराची काय ही पंढरी आता विठ्ठल. क्या बात आहे. हा. मी फक्त या कसं असतं माहिती आहे का? पण बरोबर साथीला असेल तर मजा. तंद्री लागण्यासाठी त्या दिवशी तसं झालं. कसं असतं, एक तारीवर लोक का भजन करतात? अगदी तसंच. कारण आपल्यामध्ये आणि देवामध्ये जास्त Correct. डिस्टर्बन्स नको म्हणून एक तंद्री लागण्यासाठीच फक्त त्याचा सहारा घेतलाय छान झालेलं पण. नामस्मरणासाठी. अगदी अगदी. तर आणि दुसरं असं की संघर्ष आपला अर्धवट बघा, राहिला. मी कुठून कुठे गेलो बघा. हा. संघर्षावरती येऊया तर मित्रांनो. दुसरा संघर्ष Yes. असा की सुखद संघर्ष ज्याला मी बोलतो हो. की आकाशवाणीमुळे मी शिकलो सगळं. दुसरं असं की मुंबईची ओळख हा. कसा करायचा, आता आपण मुंबईची ओळख कशी करायची, मुंबईमध्ये राहायचं आहे येस. त्यामुळे मुंबई आपल्याला खूप गोष्टी शिकवते किंवा मुंबईमध्ये आपण सर्व्हाइव्ह करायचं आहे, राईट चांगल्या लोकांना भेटायचं आहे. राईट. पण आपण करायचं कसं, आपल्याला मी गावातनं आलेलो म्हणजे ग्वाल्हेर सारख्या लहान जागेतनं आलेलो, राईट. तर मी त्या काळात काय करायचो, फावला वेळ जेव्हा माझ्याकडे असायचा तेव्हा चेकनेकाला जायचो, हा. रेंडमली कुठली बस दिसली की त्याच्यात बसायचो आणि शेवटच्या स्टॉप पर्यंत जायचो. अच्छा. आणि हा माझा नित्यक्रम होता. ओके. त्यामुळे अख्खी मुंबई फिरलो मी, वा वा. नवीन जागा एक्सप्लोर करायच्या, जे कुठेही आपलं अडलं नाही पाहिजे. सगळ्या बसेस मध्ये सगळ्या भाषांमध्ये कुठलाही म्हणजे रूट कुठलाही पकडायचा, एक सुरुवातीचा स्टार्टिंग पॉइंट, शेवट पॉइंट. बस कुठला जाते वा. आणि ते बघायचं. हा हा. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बसमध्ये बसायचं, तिसऱ्या दिवशी तिसऱ्या बसमध्ये बसायचं, असं मी अनेक महिने केलंय. अच्छा. त्यामुळे आता असं आहे की मी मुंबईत कुठे जाऊ शकतो. किती छान, किती छान. खरंच. म्हणजे ही एक म्हणजे हे कोणी शिकवलं नाही, नाही. पण हे मी करायचो कारण का आपल्याला इथे राहायचंय. वेचक वृत्ती ज्याला आपण म्हणतो ना, की कुठेही नवीन जागी तुम्ही गेला बिलकुल. तर तुम्हाला किंवा कुठल्या नवीन क्षेत्रात गेला, तुम्हाला लोकसंगीत गायचंय अगदी. तर तुम्हाला ते सगळं माहिती पाहिजे.
कुठे काय मिळतं, कुठे काय मिळतं, कुठे काय मिळतं. क्या बात. गझल म्हणायची तर तुम्हाला गझलचं सगळं कळलं पाहिजे की कंगोरे काय असतात, काय म्हटल्याने गझल येते, काय रेसिपीमध्ये काय टाकायचं आहे हे तुम्हाला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत ते तर हा एक असा मी मुंबई एक्सप्लोर केली. ओके, हे मुंबई एक्सप्लोर. हा. प्रोग्राम मिळण्याच्यासाठी काही संघर्ष लागला? छोटे छोटे ग्रुप्स मी सुरुवातीला जॉईन केले. त्याच्यामध्ये माझे संधी काली या अशा नावाचा माझा पहिला ग्रुप होता ओके. मुंबईमधला, ठाण्यामधलाच. तर तो त्याच्यानंतर स्वप्न सवरांचे, अनंत शिगवण यांचा तो सप्तसूर नावाचा एक आमचा छोटा वाद्यवृंद होता. हा. मंगल कलश नावाचा एक, प्रज्ञा कोळी यांचा एक वाद्यवृंद होता. वाद्यवृंदांमध्ये मी खूप उमेदीच्या काळात गायलोय, कारण की त्यावेळेस पैसे पण हवे असायचे बिलकुल बिलकुल. आणि ते नवीन सगळं गायला मिळायचं. आणि त्याच्यामध्ये एक रिजेक्शन पण मी तुम्हाला सांगतो. सांगा. एक रिजेक्शन मला असं आलं की त्या काळामध्ये मेंदीच्या पानावर हो हो ही एक खूप मोठा वाद्यवृंद होता. आणि त्यांचे कसे असे पार्ट 1 पार्ट 2 असे 12 का 10 पर्यंत काही. मला असा एक अभिमान होता की आपण खूप चांगला गातो, आपण यांच्याकडे जाऊन गायचं. ओके. हा, मग अभिमान होता म्हणजे गाणं चांगलं होतं. तुम्ही म्हणतच होता. हा. हो, आपण यांच्याकडे गेलो की आपल्याला हा एक चांगला प्लॅटफॉर्म मिळणार. राईट. तर मी त्या काळात त्यांच्याकडे गेलो, संयोजकांकडे, आणि ऑडिशन म्हणजे तू म्हणून दाखव काहीतरी. मला आठवतं मी प्रथम तुझा पाहता आहे गाणं त्यांना म्हणून दाखवलं. आणि अर्थातच ती अगदीच सुरुवात होती माझी. तर माझं गाणं चांगलं होतं पण भाषा खराब होती, मराठी भाषा ज्याला आपण. तुम्ही ग्वालियर वरून आला म्हणून हा. हिंदी भाषेवरती प्रभाव होता. पण माझ्या सगळ्या मराठी भाषेवरती हिंदीचे एक्सेंट होते. हा. तर त्यांनी मला सांगितलं नाही, तुम्ही मराठीने नका गाऊ, तुम्ही हिंदीच चांगला गाता, हिंदीच तुम्ही गाण्याचा प्रयत्न करा. तर वाईट वाटलं असेल. वाईट वाटलं, पण असे प्रसंग आले पाहिजे तुमच्या आयुष्यात. मी असं म्हणतो की अगदी. तुम्हाला कुठल्याही गोष्टी म्हणजे रिजेक्शन आलं पाहिजे फेस आणि रिजेक्शन पचवता आलं पाहिजे, तरच तुम्ही ते सर्व्हाइव्ह करू शकता. खरंच. त्यामुळे जर का मी त्यावेळेस नाही, हा असं नाही तसं नाही, मी कशाला शिकू, असं आपण जर का ते पॉझिटिव्ह नाही शिकणारच घेतलं तर मग मी काय केलं की मला वाचनाची आवड लागली. मग मी मराठी वाचू लागलो, वा. लोकसत्ता वाचायचो, मराठी कसं बोलतात. मग इकडले काही मित्र जे होते जे चांगले मराठी बोलायचे त्यांच्याबरोबर मी जास्त राहायचो. ओके. त्या काळातच माझी मेघनाची ओळख हा, झाली. ती स्टोरी ऐकायची. हा. तुमची लव्ह स्टोरी. तर तिच्यामुळे मग थोडंसं मराठी मी चुकतोय का नाही, मला असे टोकणारे लोक खूप होते की असं नाही बोलत, तसं नाही बोलत, हे बरोबर, म्हणजे ते आजूबाजूला बरोबर. टोकणारी माणसं असतील पण असले पाहिजे. चांगले क्रिटिक. आजूबाजूला तुमच्या जोपर्यंत टोकणारी किंवा जोपर्यंत तुम्हाला शिकवणारी माणसं, वेल विशर. हा, वेल विशर. अर्थात मी जसं बोललो की कोणालाही असं वाटत नाही की तुमचं वाईट व्हावं, अशी माणसं आपल्याला कन्सर्न असतात. हा, ती ज्यांना असं वाटलं की हा व्यक्ती चांगला आणि याचं काहीतरी चांगलं व्हावं, अशी माणसं माझ्यात असावी. भले ती तुम्हाला किती बोलू दे, आणि पण त्यांचं बोलणं तुम्ही किती पॉझिटिव्ह घेता हे तुमच्यावरती आहे. अगदी बरोबर. तर ते अशी लोक माझ्या आयुष्यात खूप होती. तर माझे म्हणजे मावशीकडे मी राहायचो किंवा मी ताईकडे पण माझ्या राहायचो. माझी ताई ठाण्यातच राहते, तर मी तिच्याकडे राहायचो. तर ते इथं असा इकडले ब्राऊन बॉटम असल्यामुळे सगळे मराठी अस्खलित बोलायचे. तर मला ते कळायचं की नाही, आपलं मराठी यांच्यासारखं नाहीये. पण ते कालांतराने ते होत गेलं. मग मी पुस्तक Improvement. लिहायला सुरुवात केलं. मग जसं मी सांगितलं की अभंग गायला लागलो मी. मग मराठी मी जोपर्यंत मुंबईत आलो तोपर्यंत मला सुधीर फडके, रघुनाथ मंगेशकर हे व्यक्तीच माहित नव्हते. हो हो. ओके. तर बरोबर. त्याच्यानंतर मग मी सुधीर फडक्यांची गाणी ऐकली. मग हे ते इमिटेट जेव्हा आपण करू लागलो तेव्हा मग ती भाषा आपसूक माझी सुधारत गेली, किंवा ते त्याच्यावरती काम मी स्वतः केलं आणि कालांतराने ते त्याला वेळ लागला. बरोबर. तर जसं मी म्हणतो की गाणं हे नुसतं गाणं नाहीये, गाण्यामध्ये खूप एलिमेंट्स आहे. खरंच. संगीत जर का विचारायचं झालं की संगीत काय आहे, तर मी म्हणेन की संगीत हे गणित आहे, शास्त्र आहे, गणिताचं शास्त्र आहे. संगीत हे भौतिक शास्त्र आहे. संगीत हे मानवी भावनांचं शास्त्र आहे. अरे वा. आणि संगीत हे भाषेचं शास्त्र आहे. क्या बात. तुम्ही कुठल्याही भाषेमध्ये म्हटलं, संगीत जर का तुम्हाला म्हणायचं असेल, तुम्हाला ती भाषा आधी बोलता आली पाहिजे, त्याचे डिक्शन बोलता आले पाहिजे, तुम्हाला त्याचा लहेजा कळला पाहिजे, जास्ती कनेक्ट होऊ शकतो. हा. तुम्हाला जर का उर्दू बोलायची तर उर्दू कशी बोलतात इथपासून सुरुवात आहे. खूप छान. नसतं तुम्हाला मराठी कशी बोलतात, विदर्भी मराठी कशी बोलतात, खानदेशी मराठी कशी बोलतात, कोकणी लोक कसे बोलतात,
भोजपुरी गाण्याचं असेल, भोजपुरी लोक बोलतात कसे हे तुम्हाला जोपर्यंत कळणार, बंगाली तुम्हाला बोलता आली पाहिजे, त्या गाण्यामध्ये पण तो ऍक्सेंट पण थोडासा येतोच. आलाच पाहिजे तो, नाही तर तुम्हाला ते कळणारच नाही की तुम्ही कधी चुकीचा गाताय. बरोबर. नुसतं सूर आणि ताल हे एका गाण्यासाठी आर्ट झाला. तो म्हणजे तो आवश्यक पार्ट आहे गाण्याचा, की तुम्ही सुरात पाहिजे, तालात पाहिजे. पण हे फक्त ग्रॅमर झालं, नुसतं तेवढं चालणार. तो ग्रामर आहे. त्याच्या पलीकडे जेव्हा गाणं चालू होतं, प्रोफेशनल लेवलला जेव्हा तुम्ही गाणं गाऊ लागता, तेव्हा त्याच्या एक्सप्रेशन्सला खूप जास्त महत्व आहे. ओके. आणि ते एक्सप्रेशन्स भाषेत नाही येतं, ते एक्सप्रेशन्स सुरात नाही येतं. तर त्याच्यावरती तुम्हाला ते काम केलंच पाहिजे. तुमचं डिक्शन तुम्हाला सुधारलं पाहिजे, तुम्हाला भाषा बोलता आली पाहिजे, तुम्हाला त्या भाषेची इनआउट्स माहिती पाहिजे, कुठे थांबायचंय, कुठे बोलायचंय, कुठे च म्हणायचंय, कुठे च म्हणायचं आहे. ते तुम्हाला ते जर का नाही कळलं तर मग तुम्ही त्याच्यावरती काम नाही करू शकत. त्या ह्याचे रिजनचे ऍक्सेप्ट होतील सांगता येणार नाही. बरोबर आहे. तर ते एक काम मी केलं आणि प्रवास चालू आहे. छान. पण आतापर्यंत आपण जेवढे काही प्रश्न तुम्ही रिजेक्शन एवढे लोकांना माहीतच नसतील मला वाटतं, की एवढा तुमचा म्हणजे काय म्हणू शकता, ग्वालियरमध्ये तुमचे अवॉर्ड झाले, तुमचे एवढे कार्यक्रम झालेत, किंवा लोकांपर्यंत हे पोचलं पाहिजे ऍक्च्युली. तर ह्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करता की नाही? कारण का की आजच्या तारखेला मी ओपनली सांगतो की जेवढं काही लोकांपर्यंत तुमच्याविषयी माहिती होणार नाही तोपर्यंत चॅलेंज येतो. पण आता म्हणजे तुम्ही मी परवा पण ऐकलं, म्हणजे गाणी तुम्ही तेव्हापासून म्हणताय, पण लोकांना आणखीन पसार झाला पाहिजे, यासाठी यावं यासाठीच मी वेगवेगळ्या चॅनल्सच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतलं. आणि अगदी सोनू निगम जेव्हा सारेगम करायचे, TVS जेव्हा सोनू निगम करायचा, तेव्हा 98 साली मी त्याचा रनर अप आहे. त्यानंतर मेरी आवाज सुनो हा स्टार टीव्हीवर कार्यक्रम आहे, त्याचा मी अन्नू कपूर त्याला होस्ट करायचे, त्याचा मी विनर आहे. क्या बात आहे. मेरी आवाज सुनो म्हणजे हिंदी गाणी होती सगळी. त्याच्यानंतर मी उर्दू चॅनल एक होतो, ETV उर्दू, ऐकलेलं, त्याच्यावरती आदा बर्ज नावाचा एक कार्यक्रम, त्याला पंकज उधास होस्ट करायचे, त्याचाच मी रनर अप आहे. त्याच्यानंतर मायबोली नावाचं एक चॅनल होतं. ते अशा अनेक कॉम्पिटिशन्स मध्ये गेल्यामुळे नंतर ते होत गेलं. आणि मुंबईमध्ये आल्यावर चरितार्थासाठी मी 3 ठिकाणी नोकरी केली. त्यातली पहिली नोकरी माझी विकास हायस्कूल विक्रोळीला, दुसरी नोकरी माझी जिंदल विद्या मंदिर वाशिंदला. आणि 2005 साली मला हे कळलं की मी इथे म्युझिक टीचर बनायला आलो नाहीये. त्यामुळे 5 साली मी ठरवलं की आपण कुठल्या प्रकारचा जॉब करायचा नाही आणि पूर्ण वेळ गाणं करायचं. खूप छान. आणि मला जसं मी सांगितलं की माझ्या घरच्यांची, आई बाबांची, तशीच मला मेघनाची साथ मिळाली आणि तिने मला ठाम माझ्या मागे उभी राहिली की नाही तू गाणं करायचं. किती छान. आणि ती साथ अजून चालू आहे. आणि तिच्या पाठिंब्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलोय की आता लोक थोडंफार का होईना पण ओळखू लागले. थोडं नाही, बऱ्यापैकी. मला माहितीये तुमचं ते डायरी लिस्ट किती भरलेलं आहे मला माहितीये. आम्हाला तुम्हाला बोलवायचं आज तुम्ही आमच्या पॉडकास्टला आला, हेच खूप चांगली गोष्ट आहे. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर रिजेक्शनची अजून एक तुम्हाला मी हे सांगतो. रिजेक्शन कसं होतं किंवा कसं, रिजेक्शन नाही म्हणता येणार त्याला, पण प्रसंग म्हणूया आपण त्याला. हो. पण ते तुम्हाला एक गोष्ट अजून मी माझ्या बाबतीत सांगतो की ना, मला कुठल्या गोष्टींना कधी नैराश्य येत नाही. क्या बात आहे. मला येत नाही. कारण असं नसतं की मला वाईट नाही वाटत किंवा असं मला वाटत नाही की मला खूप दडपण एखाद्या गोष्टीचं येत नाही. पण मी ते ना खूप लांब ठेवतो स्वतःला त्याच्यापासून, त्या दडपणापासून किंवा त्या नैराश्यापासून. तर त्याची उलट आपल्याला साथ होते. छोटंसं उदाहरण सांगतोय की ब्रेक घेऊया आपण इथे. येस. मिलिंद, याचं चार्जिंग मला पाहिजे. तिथे आहे, इथे आहे, ते लावा. बंद करू? हा बंद कर. एकदम व्यवस्थित चाललंय. मस्त. तुम्हाला कसं वाटलं? तुम्हीच बोलताय. तुम्ही मगाशी म्हणालात ना, खरंच चांगलं आलं ना. मस्त. काय मी जास्तीत जास्त तुमच्याकडे बघून बोलतोय. नाही, तसंच बघा, ते नॅचरल चांगलं दिसेल. हो पूजा मॅडम. ते नाही. नमस्कार मित्रांनो, या छोट्याशा ब्रेक नंतर परत आपण प्रशांतजींकडे वळूया आणि त्यांना प्रश्न विचारूया.
तर पुढे जाऊया. नक्की. तर मला आता आपण बोलत असताना एक लक्षात आलं की तुम्ही तर एवढ्या मैफिली नेहमी तुम्ही बिझी असता, त्या मैफिलीचे काही किस्से आणि काही अप्रिसिएशन असं काही काही सांगू शकाल? आठवणीतल्या अशा खूप मैफिली आहेत. एक तर मी खळे काकांची सांगितली, हो हो दुसरी माझी राजन साजन हो हो ती बरोबरची जी आठवण होती ती. येस. तसाच एक मला आयुष्यात मी ज्यांनी खूप सुखावलो आणि ज्यांनी मला खूप आनंद दिला अशी मैफिल मी सांगतो. मला एकदा कोचीन मधनं बोलवणं आलं. केरळ. प्रश्न होता तुम्ही केरळ. कर्नाटक त्या साईडला केरळ. केरळ. केरळला मी गायला मला कॉल आला की तुम्हाला आमच्याकडे गायला यायचंय. तर मी घेतला फोन आणि त्यांना सांगितलं की अरे केरळमध्ये कोण गाणं ऐकणार माझं, मी तर मराठी गातो फक्त, हो हिंदी फार हिंदी पण तिथे ऐकणारे नाही म्हणे, आमच्याकडे सगळे मराठी ऐकतात. तर तुम्ही याल का आमच्याकडे, भजन सप्ताह असतो तिकडे. तर म्हटलं ठीक आहे, आता तुम्ही आपण पहिल्यांदा असा रिस्क घेऊन जाऊया म्हटलं. साथीदार वगैरे म्हटलं, ते म्हणाले आमच्याकडे सगळे असतात. बापरे. हा, आता पहिलंच बाकीच्या भारतभर कार्यक्रम करायचा म्हणजे मला अनुभव होता, पण केरळ या प्रांतात जाऊन मराठी गाणं हो वेगळंच. हे मला स्वतः दडपण आलं होतं. तर मी जेव्हा गेलो तिथे, तर तुम्हाला अक्षरशः सांगतो, कोचीनमध्ये अमरावती नावाचं एक जागा आहे. त्या अमरावती एरियामध्ये तिरुमला देवस्थान, जनार्दन मंदिर आणि एक विठ्ठल मंदिर आहे तिकडे. 150 वर्ष जुनं विठ्ठल मंदिर आहे. आणि तिथे सगळी जी मंडळी आहेत ती गोव्यावरनं तिकडे मायग्रेट झालेली आहे. ओके. तर ती सगळी GSB लोक आहेत. काय म्हणता? हा, पण त्या एकांनाही मराठी बोलता येत नाही. त्या कोणालाही वैश्य समाजातली लोक आहेत तिकडे. तर त्या सगळ्यांची आपली आपली मंदिरं आहेत. आणि तर त्याचं एक विठ्ठल मंदिर आहे आणि तिथे जनार्दन मंदिर नावाचं एक जनार्दन टेम्पल आहे, विष्णूचं मंदिर आहे. ओके. तर ते भजन सप्ताह असतो. आणि आश्चर्य की तिकडे भीमसेन जोशी, अजित कडकडे आणि मराठीतले जेवढी म्हणून नावाजलेले गायक आहेत, सगळ्यांची गाणी ती इतक्या प्रेमाने ऐकतात. वाव. सगळ्यांना तोंडपाठ आहे गाणे. मराठी कोणालाही बोलता येत नाही, पण पण गाणी त्यांना तोंडपाठ आहे. सगळे मराठी ऐकतात. त्यांची भाषा साऊथ इंडियन आहे. मल्याळम बोलतात, सगळे मल्याळम बोलतात मराठी गाणी सगळी आणि सगळे मराठी गातात. वाव. त्यांचं लिहितात ते फक्त मल्याळम मध्ये. म्हणजे माझे मायरे पंढरी मल्याळम मध्ये लिहिलेलं असतं. ते गातात सगळी, चालतीच. पण त्यांचा डिक्शन मध्ये थोडासा प्रॉब्लेम असणार, पण ते प्रेमाने ऐकतात. आणि मी जेव्हा गेलो कोचीनला, तर मला जनार्दनचा तो 7 दिवसाचा अखंड सप्ताह असतो. 24 तास तो सप्ताह चालू असतो, 7 दिवस पर्यंत. ओके. तर त्याच्यामध्ये मला आणि मग त्यांचे लोकल लोक आणि परत असे बाहेरचे काही आर्टिस्ट ते बोलवतात तिकडे. तर मला तिथे प्राईम टाइम वरती त्यांनी मला भजन करायचं दिलं. आणि दुसरं मी गायला बसलो. क्या गाव मराठी, उत्तम तबलची, उत्तम पखवाज वादक, उत्तम टाळकरी, उत्तम साथ देणारे 2 गायक मला त्यांनी प्रोव्हाइड केले. मला जेव्हा रिहर्सलला बसलो ना, तर मला असं वाटलंच नाही की मी केरळला बसलोय. आणि रिहर्सललाच मला इतकं ते भरून आलं ना की अरे क्या बात आहे, इकडे चांगले लोक आहेत. परत ते कन्व्हर्सेशन करू शकत नाही कारण ते मराठी बोलत नाही. मला इंग्लिश किंवा आपण हिंदी तुटकं बोलतात. गायला बसलो मी. देवाची कृपा सांगतो, मी 4.5 तास गायलोय तिकडे. अभंग सगळे. 4.5 तास अभंग गायलो मी पहिल्या वर्षी. आणि तिथपासनं मला त्या मंदिरातल्या 80% पब्लिकने येऊन मला मिठी मारलेली आहे की आपने विष्णू जी का दर्शन कराया, आपने विठ्ठल भगवान दिखाय. आणि त्यांच्या पद्धतीने, अर्थात मला ते अर्धा कळत होतं, अर्धा नव्हता कळत. आणि मी तुम्हाला सांगतो की मग त्या इन्सिडेंट नंतर मी सलग 8 वर्ष त्या मंदिरात गेलोय दरवर्षी. आणि तिथल्या त्या एरियातल्या अनेक घरांमध्ये मी आजही कनेक्टेड आहे. आजही मी तिथे गेलो की मला
कळत नाही की मला संध्याकाळी कुठे जेवायचं आहे, सकाळी कुठे जेवायचं आहे. जे सगळीकडचे कुपन फिक्स असतात. सगळ्याकडे फोन फिक्स असतात आणि येताना इतक्या लोकांनी मला मला त्यांचं ते प्रेम आणि सगळं आवडतं की मी वाट बघतो की मला जुलैमध्ये कोचीनला जायला मिळणार. वा वा वा. हा एक अप्रिशिएशनचा भाग असतो. कारण परत तोच की सच्चा सूर. अभंग गाताना मी काहीतरी वेगळा लोकांना जाणवतो, कारण मला ते वेगळेपण दाखवता येतं. तर हा एक कोचीनचा किस्सा आहे. किती छान. त्याच्यानंतर एक मिनिट, चालेल, हरकत नाही. काहीतरी विसरलो. नो प्रॉब्लेम, हरकत नाही. दुसरा कुठला? एप्रिसिएशनचा आता एक किस्सा असा आहे की आम्ही गेल्या वर्षी कोण तुम्हाला कुठे ऐकेल सांगता येत नाही, नेहरू सेंटरमध्ये आम्ही एक गांधी जयंतीचा कार्यक्रम केला होता. गांधी जयंती निमित्त. ओके. आणि त्याच्यामध्ये आमचे मित्र दिलीप जोशी, उत्तम निवेदक आहेत ते, तर त्यांना घेऊन आम्ही तो कार्यक्रम करत होतो. आणि दिलीप जोशींच्या ओळखीचे तिकडले ते कमिटी मेंबर्स जे आहेत, नेहरू सेंटरच्या कमिटीवर जे लोक आहेत, तर त्यांचे मित्र आणि त्यांच्यामुळे तो आम्हाला कार्यक्रम मिळाला आणि मी तिथे गायलो. आणि त्या कार्यक्रमात एकच गाणं मी फक्त कुमारजींचं गायलो, निर्भय निर्गुण. आणि माझ्या सुदैवाने म्हणा, नेहरू सेंटरचे जे डायरेक्टर आहे ते समोर येऊन बसले होते. हो. हा. आणि त्यांना ते इतकं भावलं की त्यांनी सेकंड दिवशी मला नेहरू सेंटरचे जे आम्हाला ज्यांनी कॉन्टॅक्ट केला होता, आता ऑफिसर्स राणे साहेब आहेत तिकडे आणि पवार साहेब आहेत, त्यांनी मला कॉल केला की तुम्हाला डायरेक्टर साहेबांना तुमचं गाणं खूप आवडलं आहे आणि तुम्हाला यावर्षी मल्हार फेस्टिवलला गायचं आहे. एप्रिसिएशन असं असतं की जे आपण करतोय ते राईट पाथवर आपण काम करतोय, याचं एप्रिसिएशन जेव्हा जाणकार लोकांकडनं मिळतं. आणि दोनच गोष्टी असतात, एक तर जाणकार लोक आणि ज्यांना काही कळत नाही त्यांच्याकडनं एप्रिसिएशन मिळणं. म्हणजे तो सच्चा रसिक असतो की त्याला काही कळत नाही, टेक्निकल गोष्टी तुम्ही सूर लावला, यमन म्हटला, भैरवी म्हटली, मालकौंस म्हटला, काही फरक नाही पडत. त्याच्या डोळ्यात पाणी आलं की तो रडणार. अगदी बरोबर, अगदी बरोबर. कनेक्ट, त्याला तुम्हाला कनेक्ट करता आलं पाहिजे. तुम्ही त्याला कसं कनेक्ट करताय, तर हे एप्रिसिएशन मला माझ्या मॅक्झिमम भक्तिगीतांच्या जिथे मी कॉन्सर्ट करतो तिथे मला तो अनुभव येतोच. आणि मला ते सूर दिसतात, मला विठ्ठल दिसतो गाताना. वा वा. मित्रांनो, आता तुम्ही आतापर्यंत हा पूर्ण एपिसोड आतापर्यंत पाहिला असणार आणि तुम्हाला, मला खात्री आहे की आणखीन ऐकायचं, प्रशांतजींची गाणी ऐकायची, त्यांच्याकडून आणखीन काही किस्से ऐकायची इच्छा तर असणार, पण टायमाच्या अभावी आपल्याला इथे हा एपिसोड थांबवायला लागेल. हे होते प्रशांतजी आणि प्रशांतजी काळुंद्रेकर आणि यांचा अनुभव आणि यांचे किस्से तुम्ही ऐकले. मला खात्री आहे तुम्हाला जे काही कमेंट्स तुम्हाला जे वाटले ऐकल्यानंतर लिहायचे, तर जरूर लिहा इथे. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की एक गाणं प्रशांत, म्हणजे त्यांचं तुमचं जे दाटून आहे, तर आपण त्याच्याविषयी जस्ट एक 2 लाईन बोलूया आणि मग स्टार्ट करा. तर एखादा असा किस्से मध्ये तुम्ही, तुमचा एक फोर्टे आहे दाटून आहे, तर ते अर्थातच माझ्या प्रत्येक बहिणीच्या लग्नात हे गाणं गायलेलं आहे, खूप रडलेलो आहे आणि सगळ्यांना रडवलेलं आहे. पण रडवणं म्हणजे त्यात गाण्यामध्ये दम आहे, सुरांमध्ये पण. तर आमच्यासाठी पण होऊन जाऊन दे ना प्लीज. हातात बाळ पोथी, ओठात बाळ भाषा, हातात बाळ पोथी, ओठात बाळ भाषा, श्रमणू तुझ्या सवे मी गिरवीत श्री गणेशा,
सुखावली मी त्या गोड आठवणे दाटून कंठ येतो ओठात येई गाणे जापुल्या घरी तू जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो दाटून कंठ येतो. वा, सुंदर. खूप छान खूप छान मस्त थँक्यू मस्त मजा आली पॉडकास्टला येस आल्याला जसं सांगितलं की मी जेव्हा इथे एंट्री केली आणि जेव्हा आत्ताच नाही पहिल्यांदाच नाही जेव्हा इथे येतो तेव्हा ही वास्तूच ब्लेस्ड आहे आणि तुमच्यासारखी सगळी जीव लावणारी माणसं आणि आपुलकीने स्वागत करण्यासाठी जेव्हा मी आलो तो वेलकम प्रशांत कळून Yes. असं जेव्हा लिहिलेलं होतं ते सगळ्या गोष्टी कसं असतं की एका आर्टिस्टला आपल्याला मिळणारं एप्रिसिएशन आणि आपल्यासाठी कोणीतरी वाट बघतंय म्हणतात ना की कोणीतरी वाट बघतं म्हणून जाण्यात मजा आहे आणि कोणीतरी ऐकतं कान देऊन म्हणून जाण्यात मजा आहे. तर तसंच तुमच्यासारखी मंडळी आहेत म्हणूनच आम्ही आहोत आणि आम्ही आहोत तोपर्यंत आपला आनंद सगळ्यांना आम्ही असाच वाटण्याचा प्रयत्न करू आणि त्याला मीडियम वेगळे असू शकतात. Yes. त्यातला एक मीडियम आज एपीएन पॉडकास्ट शो झाला आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार तुमच्या टीमचे संपूर्ण आभार Yes. आणि या वास्तूचे पण आभार. वा वा माझ्याविषयी काय सांगाल तुझ्याविषयी काय सांगाल जीव लावणारी माणसं बोललो की आणखीन किती पोट भरलं नाही